सर्वांना शिवशरणार्थ. नमस्ते. 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 आतापर्यंत आपल्याला माहितीच आहे की शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अगदी कोरोना काळापासून बरेचसे व्याख्यानमाला समाज बांधवांसाठी आपण आयोजित करत आलो. बऱ्याच समाज बांधवांनी त्याचा लाभ घेतला. आरोग्य विषयक असेल, शैक्षणिक असेल, याविषयी आपण आतापर्यंत जे काही व्याख्यानमाला आयोजित केल्या त्याच्या माध्यमातून समाजातल्या बऱ्याच लोकांच्या पर्यंत आपण पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तर आजचा हा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा मला ह्या दृष्टीने वाटतोय की सावध तो सुखी. कारण आजकाल डिजिटल अवेअरनेस, आपल्या हातात मोबाईल तर आलेले आहेत, पण बऱ्याच जणांना तो मोबाईल हँडल कसा करायचा याविषयी बरीचशी माहिती नसते आणि आपल्या हातून नकळत चुका होण्याची शक्यता असते. तर ह्या चुका टाळण्यासाठी आज सर आपल्याला माहिती देतील. तर त्यापूर्वी मी काय आपला जास्त वेळ घेत नाही, तर मी चंद्रकांत भरमगुंडे सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना त्यांनी करावी. सर्वांना शिवशरणार्थ. मी चंद्रकांत भरमगुंडे कराडून बोलतोय. आता आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात शिवशरणार्थनं आपल्या शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या मार्फत विविध योजना आपण राबवतोय, म्हणजे विविध गोष्टी आपण करतोय. त्यातलाच एक भाग म्हणा किंवा एक लोकांना शहाणं करणं, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे जी उक्ती आहे त्याप्रमाणे आतापर्यंत आपण आरोग्यविषयक कार्यक्रम घेतले. ऑनलाईन कोरोनापासून जे ऑनलाईन सिस्टीम आली त्याचा एक चांगला उपयोग, सोशल मीडियाचा एक चांगला उपयोग म्हणून आपण की बोरेगेटे सरांच्या माध्यमातून आपण शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या द्वारे आपण करतोय. आणि त्यातलाच आज एक विशेष कार्यक्रम, एक नवीन गोष्ट अशी की जी जगाच्या नवीन जगातली आधुनिक गोष्ट आहे, पण ती आज सोशल मीडिया बरोबर त्याच्या जे जसं नाण्याला दोन बाजू असतात, चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी पण त्या येतात. तर त्याचाच एक भाग म्हणा की त्याच्याकरता जसं सोशल मीडिया आपण हाताळतो पण त्याची सिक्युरिटी पण तितकीच महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे जे काय आपलं नुकसान होतं, आपण बऱ्याच बातम्या ऐकतो की मोबाईलवरून पैसे गेले, कुणाच तरी मिस कॉल आला, वेगवेगळ्या पद्धतीनं फ्रॉड केले जातात. तर त्याचा एक भाग, एक चांगलं व्याख्यान की सगळ्यांना अवेअरनेस की प्रत्येकाच्या जीवनातला अत्यावश्यक घटक मोबाईल बनलेला आहे आजकाल. जसं अन्न वस्त्र निवारा म्हणतो, त्यानंतर वीज एक नवीन गोष्ट झाली, तसं आता सोशल मीडिया आणि मोबाईल ही एक आता जीवनावश्यक वस्तू झाल्या म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. तर त्याच्या अनुषंगानं आज आपल्याला जे ठाकूर सर आहेत ते त्यांच्याबद्दल, नमस्कार, त्यांच्याबद्दल नकाते मॅडम आपल्याला सविस्तर त्यांचा परिचय करून देतीलच. पण एक प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक असल्यामुळं हा बोरेगेटे सरांनी एक चांगला उपक्रम आज आपल्यासाठी, समाज बांधवासाठी राबवलाय. त्याबद्दल त्यांचं मी विशेष कौतुक करतो आणि नकाते मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढचं सूत्रसंचालन हातात घ्यावं आणि परिचय करून द्यावा. थँक्यू. सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार. बऱ्याच म्हणजे 3-4 महिन्यापासून हा विषय डोक्यात होता, सरांबरोबर बोलणं झालं होतं, परंतु आज तो योग आला आणि चंद्रशेखर ठाकूर सर आपल्याकडे आलेले आहेत. याच्या आधी आणखी 2 ग्रुपवर मी त्यांची व्याख्यानं आयोजित केली होती, त्यामुळे खूप सुंदर ते व्याख्यान देतात. तर आज मी त्यांची ओळख करून देते तुम्हाला. श्री चंद्रशेखर ठाकूर सर मनोरंजन, साहित्य, संस्कृती प्रबोधन यांचा आविष्कार असलेले मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे, चंद्र आहे साक्षीला, स्मृतीची चाळता पाने, माझं कोकण, सावध तो सुखी, भूत भूताटकी आणि मी इत्यादी प्रत्येकी 90 मिनिटांचे कार्यक्रम ते सादर करतात. आणि विशेष म्हणजे हे सगळे कार्यक्रम ते विनामूल्य सादर करतात, हे त्यांचं विशेष आहे. आर्थिक साक्षरता प्रसार प्रबोधन करण्यासाठी 1000हून अधिक त्यांनी व्याख्यानं आणि कार्यक्रम देशभरामध्ये त्यांनी सादर केलेली आहेत. सन 2006 सालचा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवेध पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 52 वर्षे ते BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि CDSL मध्ये ते कार्यरत होते. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये नियमितपणे त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे. दूरदर्शन, सह्याद्री टीव्ही सह अनेक वाहिन्या आणि आकाशवाणी मुंबई, सांगली आणि औरंगाबाद केंद्रावरून अनेक कार्यक्रमांमध्ये ते आतापर्यंत सहभागी झालेले आहेत. सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून जनतेचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे
विविध ठिकाणी सावध तो सुखी या स्लाइड शो सह व्याख्यानांचे त्यांनी 44 कार्यक्रम सादर केलेले आहेत. डिजिटल म्हणजेच रोखीविना व्यवहार कसे करावेत हे सोप्या शब्दामध्ये समजावून देणारा त्यांचा भीमरूपी महामुद्रा याचे त्यांनी 142 कार्यक्रम आतापर्यंत सादर केलेले आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ दैनिकासह अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, ICAI, वृत्तपत्रे, बँक्स, रोटरी क्लब, महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असं हे बहुआयामी असलेलं व्यक्तिमत्व असलेले चंद्रशेखर ठाकूर सर यांचं मी आज या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आणि मी ही ग्वाही देते की विषय जरी थोडासा रुक्ष असला तरी ते इतक्या छान पद्धतीने समजावून सांगतात. तो तुमचा 45 मिनिटं 1 तास तुमचा कसा गेला हे तुम्हाला कळणारही नाही, इतक्या छान पद्धतीने सांगण्याची त्यांची हातोटी आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्वांना विनम्र नमस्कार. 2 गोष्टींचं जरा स्पष्टीकरण देतो, कारण पारदर्शकता असावी या मताचा मी आहे. ताईंनी आता परिचय करताना सांगितलं की भीमरूपी महामुद्रा हा रोखी विना व्यवहार कसे करायचे त्याचा कार्यक्रम मी करतो. तर तो कार्यक्रम मी 3 वर्षापासून बंद केला आहे. याचं कारण कॅशलेस व्यवहार कसे करायचे हे सांगायची आता गरज नाही, कारण सगळीकडे 5 रुपयाचं चहाचं कटिंग देखील आपण जीपेने पेमेंट करतो. त्यामुळे आता ही चांगली रुजली आहे संकल्पना कॅशलेसची, म्हणून ते कार्यक्रम मी बंद केले. दुसरी गोष्ट, 52 वर्ष नोकरी केली म्हणून त्यांनी सांगितलं. अनेकांच्या मनात येतं की आकडा चुकला की काय, कारण मनुष्य 18व्या वर्षी नोकरीला लागतो आणि 60व्या वर्षी निवृत्त होतो. त्यामुळे जास्तीत जास्त 42 वर्ष नोकरी होऊ शकते. 52 वर्ष कुठून आली मला शंका असते, म्हणून मी सांगतो की 11 वर्ष मला नोकरीमध्ये एक्सटेन्शन मिळालं, त्यामुळे ही 52 वर्ष नोकरी झाली. असो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्लाइड दिसते नाही साधारणतः तरुण भारतची दिसते. ओके, ठीक आहे. कसं आहे, हा जो आर्थिक साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत सावध सुखी कार्यक्रम पोलीस लोकांच्या बरोबर मी करत असतो. वर्तमानपत्र आता हा रत्नागिरीला मी केला होता, चिपळूणला केला होता, कारण पोलीस डिपार्टमेंट आणि तरुण भारत दैनिकाने तो केला होता. खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांनी त्याचा, आता बघतो आपण 500च्या वर लोक उपस्थित होती. याचं कारण हा जिव्हाळ्याचा विषय झाला आता, कारण 10 पैकी 8 जे गुन्हे असतात ते सायबर गुन्हे होतात असं पोलीस मंडळी सांगतात. त्यामुळे हा मी कार्यक्रम करतो. अनेक संस्था, मुंबई ग्राहक पंचायती सारख्या संस्था, रोटरी क्लब वगैरे करत असतात आणि हे समजायला खूप सोपं आहे. आता सुनीता मॅडम म्हणाल्या की विषय समजायला सोपा आहे. खरंच सोपं आहे, फक्त तन्मयता हवी त्याच्यामध्ये. मन लावून ऐकलं नाही 45 मिनिटं तर सगळं सोपं होईल. आता ह्या ताई बघा चित्रात बघतो की इतकं मन लावून त्या मोबाईलवर काहीतरी शिकतायत ना, की बाळ झोपलं दूध पिता पिता आणि मांजर दूध पितायत ते त्यांना त्याचा पत्ता नाही. इतकी तन्मयता असली ना तर कुठचाही विषय समजायला अतिशय सोपा असतो. आणि माझी भाषा चित्रांची भाषा असते, त्यामुळे विषय समजायला खूप सोपा असतो. आता 3 हे आपल्या मराठीमध्ये वाक्प्रचार आहेत. घोडा काढला, भाकरी का करपली आणि विड्याचे पान का कुजले. तिघांचं उत्तर एकच, न फिरवल्यामुळे. तसं मी म्हणतो की आपली जी फसवणूक होते ती का होते, की पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण फसवणुकीला बळी पडतो. तर डावीकडे आपण बघतो हा निखारा आहे, पेटता निखारा. त्याच्यावर पाय दिला तर आपल्याला पाय भाजणार, माहिती आहे ना आपल्याला. मग आम्ही काय करतो, त्याच्यावर पाय देणारच नाही, कारण आम्हाला माहिती आहे निखाऱ्यावर पाय पडला तर पाय भाजणार आहे म्हणून. तसं आपल्याला माहिती पुरेशी नसल्यामुळे आपण या फसवणुकीला बळी पडतो. ती माहिती देण्याचा आणि ती सोप्या शब्दात देण्याचा आहे. आता कार्यक्रमाबरोबर मी सांगतो की ऑनलाईन म्हणजे जे फ्रॉड सगळे होतात, सायबर गुन्हे, त्याला तुम्ही बळी पडणार नाही असं मी का छाती ठोकून सांगतो, कारण माझ्याकडे अशी काही जादू नाहीये. पण एक पथ्य पाळलं ना तर आपण कधीही बळी पडणार नाही. ते पथ्य असं की मला गेल्या 2 वर्षापासून असं लक्षात आलं की काकडी किंवा काकडीचा कुठचाही पदार्थ खाल्ला ना, काकडीची कोशिंबीर, काकडीचा घावन किंवा खुद्द काकडी, तर मला 24 तास एवढा त्रास होतो ना, म्हणजे ढेकर येतात काकडीचे. मग त्याच्यावर उपाय काय, तर अनेक लोक अनेक उपाय सांगतील, पण माझा उपाय मी शोधला. काकडी खाऊन मला त्रास होतोय ना, मी उपाय शोधला तो असा की काकडी खाणं बंद केलं.
विषय तिथेच संपला. तर काकडी म्हणजे काय, प्राणवायू नाही हो, की नाही खाल्लं तर मी मरून जाईन, इतर आहेत ना पदार्थ. मग विषय तिथेच संपला. काकडी खाणं बंद केलं, त्रास बंद झाला. तसं मी जसं ठरवलं की माझं डेबिट कार्ड आहे, एटीएम कार्ड आहे, बँक खातं आहे, ह्याचा तपशील, ओटीपी, ही कुठची माहिती कधीही कुणाला सांगू नका, म्हणजे फसवणुकीला बळी पडायचा प्रश्नच येत नाही. इतकं एक छोटंसं पथ्य आपण, हे सगळं आपण कळत नकळत करत असतो आणि म्हणून आपली फसवणूक होते. तर ती टाळायची असेल तर हा पथ्य पाळायला पाहिजे की डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, बँक खातं, ओटीपी तपशील कोणालाही कधी सांगू नका, म्हणजे फसवणुकाची सुतराम शक्यता नाही. मगाशी साहेब प्रास्ताविकामध्ये म्हणाले की अनेक लोक सांगतात, व्हॉट्सअपवर टाकतात की मला मिस कॉल आला आणि माझ्या बँकेत खात्यातनं पैसे गेले. हे बकवास आहे, हे मी जबाबदारीने सांगतो, कारण माझ्या प्रत्येक कार्यक्रमात पोलीस अधिकारी हेच असतात. ते सांगतात की मिस कॉल आला आणि पैसे डेबिट झाले, असं कधीही होत नाही. लोक अर्धसत्य सांगतात ते असं. तो मिस कॉल एकदा येतो, त्याच्या आधी 5 वेळा कॉल आलेले असतात, तुमच्याशी बोलणं झालेलं असतं कोणाचं तरी, त्यातनं तुम्ही त्याला माहिती दिलेली असते, ते आम्ही लक्षातही घेत नाही. त्यामुळे हे उगीच व्हॉट्सअपवरती मेसेज फिरत असतात ना, त्यांनी हे होते. तर हे मी चित्राद्वारे विषय स्पष्ट करतो अशासाठी की या चित्राद्वारे विषय समजायला सोपा जातो. आता हे जे ऑनलाईन म्हणतो त्यामध्ये आता मुख्य त्याचा बेस काय आहे, तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आता आपण तुम्ही बघता याला आपण एटीएम कार्ड म्हणतो, पण प्रत्यक्षात त्याचं नाव आहे डेबिट कार्ड. याची 2 कामं होतात. या डेबिट कार्डाद्वारे आपण एटीएम यंत्रातनं पैसे काढू शकतो, तसंच या डेबिट कार्डाद्वारे ऑनलाईन व्यवहार करू शकतो, खरेदी करू शकतो वगैरे. तर हा कार्डाचा पुढचा भाग आहे, पुढची बाजू आहे, आणि ही कार्डाची मागची बाजू आहे. कार्डाला 2 बाजू असतात, ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू. आता या पुढच्या बाजूवरती काय काय आहे बघा. मी का सांगतो तुम्हाला की बँकेत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्याकडे एटीएम कार्ड असतं, म्हणजे डेबिट कार्ड असतं, पण त्याच्यावर काय लिहिलं आहे, त्याचं कार्य कसं होतं, हे 90% लोकांना माहिती नसतं. ते सोप्या शब्दात आपण समजून घेऊ. ते जे डेबिट कार्ड आहे ना, त्याच्यावर काय काय लिहिलंय बघा. त्या प्रत्येक डेबिट कार्डावरती 16 आकडी नंबर लिहिलेला असतो. आता हे डेबिट कार्ड तुम्हाला खाजगी बँकेने दिलेलं असो, सरकारी बँकेने दिलेलं असो, कोऑपरेटिव्ह बँकेने दिलेलं असो, प्रत्येक कार्डावरचा जो नंबर असतो, कार्ड नंबर, तो 16 आकड्याचा असतो. ह्या कार्डावर त्याची तारीख लिहिलेली असते. इथे तुम्ही बघताय 06/22, 06 म्हणजे जून आणि 22 म्हणजे 2022. ह्याचा अर्थ ह्या कार्डाची समाप्ती, एक्सपायरी कधी होणार, 30 जून 2022. म्हणजे हे कार्ड घेऊन जर तुम्ही 1 जुलै 2022 बँकेत गेलात, एटीएम यंत्रात पैसे येणार नाहीत, ते कार्ड संपलं. बँक नवीन कार्ड देते. या कार्डावरती माझं नाव लिहिलं असं, कारण मी खातेदार आहे, माझं सेव्हिंग अकाउंट आहे म्हणून मला हे कार्ड मिळालंय. तर सेव्हिंग अकाउंट माझं CS ठाकूर या नावाने आहे. आता हे कार्डाची दुसरी बाजू, त्याच्यावरती असा आकडा असतो, 3 अंकी नंबर असतो, किंवा 4 अंकी असेल, किंवा 5 अंकी देखील लिहिली असतो. त्याला म्हणतात CVV कोड. म्हणजे काय आपण बघितलं, कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, माझं नाव आणि मागच्या बाजूला CVV कोड. आता CVVचा अर्थ असा आहे, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू. लक्षात ठेवायची गरज नाही, केवळ माहिती म्हणून सांगितली. CVV कोड म्हणतात संक्षिप्तात. त्याचं फुल फॉर्म आहे कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू. हा 3 आकडी असेल, 4 आकडी असेल, 5 आकडी असेल. एवढं आपण लक्षात ठेवलं म्हणजे निदान कळतं तरी की डेबिट कार्ड आहे काय, त्याच्यात काय असतं. आता वरती बघा, ही काळी पट्टी दिसते, काळी पट्टी. ही काळी पट्टी याचा अर्थ इथे मॅग्नेटिक डेटा सगळा लिहिलेला असतो, तुमचा बँक खात्याचा तपशील वगैरे, जो आपल्याला डोळ्यांनी वाचता येत नाही, यंत्र वाचत असतं. त्यामुळे काळ्या पट्ट्यावरती जर तुम्ही काय स्क्रॅच झाला, काय खरवडलं गेलं, तर ते कार्ड रीड होणार नाही. त्यामुळे ते जपायला लागतं, एवढंच. आता अनेक वेळा काय होतं, मी म्हटलं ह्या डेबिट कार्डाने काय करतो आपण, की एटीएम यंत्रात जाऊन पैसे काढतो. आता एटीएम यंत्रामध्ये आपण ज्यावेळी पैसे काढतो त्यावेळी पहिली गोष्ट, कार्ड सरकवतो यंत्रामध्ये आणि 4 आकडी पिन कोड जो बँकेने आपल्याला दिलाय तो टाकायला लागतो. पण अनेक लोक काय करतात, हा जो 4 आकडी पिन कोड आहे ना, तो लक्षात राहत नाही म्हणून त्या कार्डावरतीच सीस पेन्सिलीनी, मार्कर पेननी, स्केच पेननी तो 4 आकडी पिन लिहून ठेवतात. आता ह्याचा धोका कसा आहे बघा. मी मुंबईत राहतो, मी ट्रेननी प्रवास करतो, ट्रेनला खूप गर्दी असते. एखाद्या वेळी गर्दीमध्ये माझं पाकिट चोराने मारलं. आता या पाकिटात माझं कार्ड आहे, ते कार्ड घेऊन जर चोर गेला एटीएम यंत्रामध्ये, तर त्याला पिनकोड टाकल्याशिवाय पैसे काढता येणार नाही. मग हा पिनकोड जर मी इथे लिहिला असेल कार्डावरती, तर त्याचं काम सोपं झालं ना. कुठच्या बँकेत जाऊन तो 15,000 रुपये काढून घेईन. तात्पर्य हा 4 आकडी पिनकोड लक्षात ठेवा. घरी डायरीत लिहा, पण कार्डावर लिहू नका. अनेक लोक ही चूक करत असतात आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. तसंच कार्डाचा तपशील गुप्त ठेवायचा, कोणालाही सांगायचा नाही, एवढं पथ्य. आता प्रश्न असा आहे की फ्रॉड काय होतात.
मी ट्रेननी चाललोय, मगाशी म्हटलं तसं माझं पाकिट चोराने मारलं, त्याला माझं कार्ड मिळालं. आता हे माझं डेबिट कार्ड वापरून जर चोर ऑनलाईन खरेदी करायला गेला, ऑनलाईन व्यवहार खरेदी करायला गेला, तर प्रक्रिया कशी होती ती बघूया. प्रक्रिया अशी होते, मी ज्यावेळी दुकानात जातो कुठच्याही दुकानामध्ये आणि समजा एक 25,000 रुपयाचं कापड खरेदी केलं, काही कुठचीही वस्तू, औषधं म्हणा, काही कापड, फॉर एक्झाम्पल मी कापड दुकानात गेलो, 25,000चं कापड खरेदी केली. मी दुकानदाराला सांगतो की मी रोख देणार नाही, मी ऑनलाईन पेमेंट करणार. हरकत नाही. मग मी ऑनलाईन पेमेंट करणार म्हणजे काय, त्या दुकानदाराचं जे सॉफ्टवेअर आहे तिथे मी हा माझा कार्ड नंबर टाकणार, एक्सपायरी डेट टाकणार, नाव टाकणार आणि इथं CVV कोड टाकणार. आता या 4 गोष्टी मी तिथे एंट्री केल्या त्या दुकानदाराच्या वेबसाईटवरती की लगेच माझ्या खात्यातनं 25,000 डेबिट होणार नाहीयेत. प्रक्रिया अशी आहे की ह्या 4 गोष्टी येते मी डेटा एंट्री केली की मला माझ्या बँकेकडनं मेसेज येतो माझ्या मोबाईलवरती, कारण माझा मोबाईल नंबर बँकेच्या खात्यामध्ये मी अंतर्भूत केलेला आहे. कार्ड खरेदी करताना देखील मी तो मोबाईल नंबर त्यांना कळवलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी मी जातो दुकानामध्ये, खरेदी करतो, ह्या 4 गोष्टी एंटर करतो, त्यावेळी मला बँकेकडनं मेसेज येतो माझ्या मोबाईलवरती. मी पुन्हा सांगतो, मेसेज येतो, व्हॉट्सअप नाही, नॉर्मल मेसेज येतो. आणि बँक मला मेसेज पाठवते की असं ह्या क्लॉथ स्टोअर मधनं 20,000 25,000 जे काय असतील ते रिक्वेस्ट आलेली आहे, त्यासाठी OTP नंबर हा आहे, 6 आकडी OTP नंबर, प्रत्येक वेळी तो वेगळा असेल. आता मी मगाशी काय केलं, हा सगळा तपशील एंटर केला, नंतर बँकेकडनं मेसेज आला, त्यामध्ये OTP बँकेने कळवलाय. तो OTP जोपर्यंत मी टाकत नाही तोपर्यंत हा व्यवहार पुरा होणार नाही, म्हणजे माझ्या खात्यातनं 25,000 डेबिट होणार नाहीत. जेव्हा मी OTP टाकीन त्यावेळी माझ्या बँकेमध्ये माझ्या खात्यात 25,000 रुपये वजा होतील आणि दुकानदाराच्या खात्यामध्ये जमा होतील. मग आता मला सांगा की माझं कार्ड चोरीला गेलं, चोराने हे सगळं कार्डावरचं तपशील तिकडे एंटर केला, चोर दुकानात गेला खरेदी करायला. पुढची जी स्टेप आहे की मला माझ्या बँकेकडनं व्हॉट्सअप मेसेजमध्ये OTP येणार आहे. आता मला सांगा, OTP माझ्याकडे आहे, कारण मोबाईल माझ्याकडे आहे, भले कार्ड चोरीला गेलं पण मोबाईल माझ्याकडे आहे ना. मग माझ्याकडे मोबाईलवरती आलेला OTP जोपर्यंत चोराला कळत नाही तोपर्यंत तो ट्रान्झॅक्शनच पुरा होणार नाही. मग फ्रॉडचा प्रश्न कुठे आला? मग तुम्ही विचाराला फ्रॉड कसा होतो? असा होतो की चोराने माझा मोबाईल नंबर त्याला माहिती आहे, तो काय करतो, तो चोर मला फोन करतो आणि मला सांगतो, मैं बैंक से बात कर रहा हूँ, हाँ मैं बैंक ऑफ इंडिया से बात कर रहा हूँ, आपके मोबाईल पे एक OTP आ गए. आणि मी विश्वास ठेवतो की बँकेने मोबाईल मला फोन केलाय म्हणून, आणि मी बँक बोलते असं समजून मी OTP सांगितला. चोरांनी OTP टाकला. आता मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की OTP, बँक खात्याचा नंबर, ATM कार्डाचा तपशील कधीही कोणाला देऊ नका. मग जर तुम्ही त्याला चोराला OTP नाही सांगितलात ना, तर प्रश्न येतो कुठे फसवणुकीचा, हा व्यवहारच पुरा होणार नाही. पण एवढी साधी गोष्ट आम्ही पथ्य पाळत नसतो. आणि दुसरी गोष्ट मला सांगा की मी मगाशी काय म्हटलं की अशा प्रकारे चोराकडे कार्ड मिळालं, चोराने हा सगळा 4 डेटा एंट्री केल्या. पण जर तुम्हाला बँकेकडनं कार्ड आलं त्यावेळी हा जो नंबर आहे 117 का जो काय असेल तो CVV कोड, तो तुम्ही डायरेक्ट लिहून ठेवा आणि तो CVV कोड तुम्ही ब्लेडनी खरडवून टाका. मग काय होईल सांगा की चोराला तुमचं कार्ड मिळालं, चोर ह्या 3 गोष्टी डेटा एंट्री करेल, पण त्याला CVV कोड दिसणार नाही, कारण तुम्ही खरडवून टाकलाय. मग जोपर्यंत CVV कोड टाकत नाही तोपर्यंत बँकेकडनं मला मेसेज यायची प्रक्रिया सुरू होणार नाही. म्हणजे फ्रॉड तिथेच थांबतो. एवढी सोपी गोष्ट आहे. आता तुम्ही हा CVV कोड जर खरडवून टाकलाय ब्लेडनी, तर एक काळजी घ्या, घरी डायरीत लिहून ठेवा, कारण तुम्हाला जर तो लक्षात असेल नाही तर तुम्ही ते कार्डच वापरू शकणार नाही ना. एवढी साधी गोष्ट आहे CVV कोड. अनेक लोक मला विचारतात, CVV कोड ब्लेडनी खरडवला मग कार्ड रीड होणार नाही का? मित्र, कार्ड रीड होईल. मी पुन्हा सांगतो, वरती जो काळा पट्टा आहे ना तिथे तुम्ही ब्लेड लावलं, टाचणीने खरडवलं तर कार्ड रीड होणार नाही. बाकीच्या भागावर जर तुम्ही खरडवलं तर काहीही होत नाही. एवढी साधी गोष्ट आहे. तुमचं कार्ड भले चोरीला जाऊ दे, जोपर्यंत CVV कोड चोराला माहिती नाहीये तोपर्यंत बँकेकडनं SMS देखील येणार नाही. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी सांगता आपण पाळल्या ना तर काही हेच नाहीयेत, फसवणुकीची शक्यताच नाही. आता आपल्या रामदास स्वामींनी दासबोधामध्ये मूर्खांची लक्षणे सांगितलीत, अनेक लक्षणं सांगितली दासबोधामध्ये. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, बायकांच्या मध्ये जाऊन बड्या मारतो तो एक मूर्ख, असे सांगितले. तशी मूर्खांची लक्षणे जे आहेत ना, अशा काही मूर्खपणाच्या गोष्टी आम्ही करतो त्या अशा की मला माझ्या मोबाईलवरती किंवा कोणालाही मेसेज येतो कुठून, वीज कंपनीकडून. तो वीज कंपनीकडून आलेलाच असत नाही,
पण वरती काहीतरी MSEB वगैरे अशी अक्षर असल्यामुळे आपल्याला वाटतं वीज कंपनीकडून मेसेज आला. त्याच्यात काय लिहिलेलं असतं की तुमचं विजेचं बिल पेंडिंग आहे ते भरा, नाहीतर रात्री 9 वाजता तुमची वीज कापली जाईल. आणि कसे भरा त्यासाठी एक लिंक दिलेली असते, ह्या लिंकवर क्लिक करून पैसे भरा म्हणून. आता मला एक सांगा, मला जर असा मेसेज आला तर मी एक गोष्ट करू शकतो की मला जर इलेक्ट्रिकचं बिल येतं ना महिन्याला, त्या बिलावरती वीज कंपनीचा टोल फ्री नंबर लिहिलेला असतो. आता हा आमच्या मुंबईमध्ये अडाणी इलेक्ट्रिसिटी आहे, त्यांचा नंबर 1922 MSEBचा वेगळा असेल. मग मला जर मेसेज आला तर मी ह्या टोल फ्री नंबरला फोन केला, वीज कंपनीचा टोल फ्री नंबर आहे, आणि त्यांना मी विचारलं की बाबा मला असा मेसेज आलाय, माझं बिल पेंडिंग आहे म्हणून, कृपया मला सांगा माझं बिल पेंडिंग आहे का. समोरून मनुष्य काय मला विचारेल, तुमचा कन्झ्युमर नंबर सांगा. बिलावर कन्झ्युमर नंबर लिहिला आहे ना, तर तो मी त्याला सांगेन, ते कॉम्प्युटरवर बघून सांगते तुमचं काही बिल पेंडिंग नाहीये, विषय संपला ना. मग मी हे का करावं. बरं, दुसरी गोष्ट, समजा तुम्ही नाही फोन केला, जर तुम्हाला मेसेज आला बिल भरा तुमचं पेंडिंग आहे म्हणून, तुम्ही काय करा, नेहमी जिथे बिल भरताना त्याप्रमाणे बिल भरा ना, म्हणजे तुमचं बिल पेंडिंग नाहीये तरी सुद्धा तुम्ही भरलं तर काय होईल, पुढच्या बिलामध्ये तेवढे पैसे क्रेडिट म्हणून येतील. एवढं साधं असताना त्यांनी सांगितलेल्या लिंकवर आम्ही का क्लिक करावी. कधीही लिंकवर क्लिक करू नका, म्हणजे फसवणूक इथे टळेल. म्हणून सांगतो हे सगळं आपण टाळू शकतो योग्य ती सावधगिरी पाहिली तर. आता कसं असतं की फसवणूक एक, पण त्याचे प्रकार अनेक असतात. उदाहरणार्थ आता Amazon आहे, फ्लिपकार्ट आहेत, आणखी ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या आहेत. मला कोणीतरी पार्सल घेऊन येतो, Amazon किंवा कुठच्याही कंपनीकडे पार्सल असतं, माझं नाव पत्ता सगळं असतं. आता मला सांगा, मी जर काही वस्तू मागवलीच नाही ना, तर मला पार्सल येईल कसं. पण तरी सुद्धा येतं. ह्याच्यात ते लोक काय करतात, माझं नाव पत्ता व्यवस्थित टाईप करून पार्सल घेऊन देतात, आपका पार्सल आहे. आता मी नेहमी काय करतो, मी असं Amazon मधून काय मागवलं तर बायकोला सांगतो अशी वस्तू यायची म्हणून. मी जर काही मागवलं नसेल आणि कोणी घेऊन आलं ना, तर मी पार्सल स्वीकारणार नाही ना, नाही स्वीकारायचं. अनेक लोकांच्याकडे असं होतं, कोणीतरी पार्सल घेऊन येतो आणि ते सांगतात हमने कोई ऑर्डर नाही आहे का, कोई नहीं ऑर्डर दिया था, आम्ही काही ऑनलाईनला ऑर्डर दिली नाही. मग तो पार्सल घेऊन येणारा माणूस काय सांगतो, तुम्ही ऑर्डर दिली नाही का, नाही कॅन्सल करा. आणि मग तो सांगतो तुमच्या मोबाईलवरती बघा एक OTP येईल, हा तो सांगा म्हणजे ऑर्डर कॅन्सल होईल. पहिली गोष्ट, जर तुम्ही खरेदीची ऑर्डर दिलेलीच नाही तर ती ऑर्डर कॅन्सल करायची तुमची काहीही जबाबदारी नाही. स्पष्ट नकार द्या, मी ऑर्डर दिलेली नाही, मी कॅन्सल करणार नाही, तू चालायला लाग. तरी तो जात नसेल तर सरळ त्या मोबाईलवर त्या माणसाचा फोटो काढून ठेवा आणि तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला तो द्या. कारण तो मनुष्य एकटा नाहीये, त्याच्या मागे टोळी आहे. त्यामुळे एकाला पोलिसाचा फोटो दिलात ना, पोलीस लगेच त्याला पकडतात, ते 4 फटके मारले की कळतं कोण साथीदार आहेत ते. पण तुम्ही मोबाईलवर त्या माणसाचा फोटो काढायला गेलात ना, तो थांबणारच नाही हो, त्याला माहिती आहे की पुढे काय भोगायला लागेल ते. त्यामुळे अजिबात बळी पडायचं नाही, कॅन्सल करायचं नाही तर मी कॅन्सल करणार नाही म्हणून सांगा, फोटो काढा, दरवाजा बंद करून घ्या. उगीच त्यांनी सांगतो कॅन्सल करणे केले OTP आहे, माझी जबाबदारीच नाही ना कॅन्सल करायची, मी ऑर्डर दिली नाही तुझं मरच आहे. त्यामुळे हे आपण सहज टाळू शकतो. आता मगाशी कार्ड दाखवलं, डेबिट कार्ड, त्याला म्हणतात डेबिट कार्ड कम ATM कार्ड. आता अनेक लोक ATM कार्ड वापरतच नाही. आता का वापरायला लागली की कोरोनामध्ये की बँकेत गेलं की एका वेळी बँक 2 किंवा 3 माणसांना आज सोडायची. 1000 रुपये काढायला 2-2 तास बाहेर ताटकळत बसायला लागायचं. मग लोक वापरायला लागली. पण अजूनही खूप लोक वापरत नाही, कारण त्यांना काय भीती वाटते, ATM कार्ड यंत्रामध्ये टाकलं आणि सगळ्या खात्यातला बॅलन्स धुवून निघाला तर काय करू. मी त्यांना सांगतो, बाबा रे, हे ATM यंत्र म्हणजे धुलाई मशीन नव्हे की सगळा बॅलन्स तुमचा खात्यात धुवून निघेल, असं काही होत नाही. तुम्ही जेवढी रक्कम टाकणार ना तिथे टाईप करणार तेवढेच पैसे येणार आहे. पण ह्याबाबत आपण सावधगिरी अशी बाळगू शकतो, ज्यावेळी आपण ATM, हल्ली काय होतं, ATM यंत्र जिथे असतात ना, प्रत्येक ठिकाणी रखवालदार सिक्युरिटी गार्ड असत नाही. फुटपाथवर सुद्धा हल्ली ATMची यंत्र बसवले बँकांनी. मग जिथे रखवालदार नसतो तिथे काय होतं, हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतात ना, आता हे जे ATM यंत्र आहे ना, त्याचे कीपॅड आहे, मी जरा मोठं करून दाखवलंय. इथे काय होतं, वरच्या बाजूला हे लाल तुम्ही वर्तुळ बघताय ना, तिथे छोटासा कॅमेरा हे लोक लावून जातात कधीतरी, गुन्हेगार लोक. आणि आपण ज्यावेळी ATM यंत्रामध्ये कार्ड टाकतो, पासवर्ड एंटर करतो, सगळं पिन वगैरे, तो सगळा कॅमेरा टिपत असतो ना. मग आपलं कार्ड आत टाकताना हा जो कॅमेरा आहे आपल्याला दिसत नाही नजरेने, इतका छोटा असतो तो कार्डाचा तपशील टिपत असतो. मग ह्याच्यावर उपाय काय, अतिशय सोपा उपाय. ज्यावेळी तुम्ही ATM यंत्रापाशी जाता, कार्ड एंटर करता, त्या एंटर करायच्या आधी
कार्ड इन्सर्ट करायच्या आधी आपला दुसरा जो डावा हात आहे तो मोकळा आहे ना, तो कीपॅडच्या वरती ठेवा आणि त्याच्या खाली धरून एंटर करा. आता काय झालं बघा, कीपॅड आणि वरचा कॅमेरा ह्याच्यामध्ये तुमचा तळ हात आहे, त्यामुळे तुम्ही जे काही ते टाईप करता, कार्ड इन्सर्ट करता, त्याचा तपशील कॅमेऱ्याला दिसणारच नाहीये ना. मग हे करायला किती पैसे पडतात? एखाद्या एटीएम यंत्रासमोर जाऊन उभे राहा 10 मिनिटं, 10 पैकी 9 लोक हे करत नाहीत. ह्याला 1 रुपया खर्च लागत नाही, नुसता तळहात धरायचा, त्याला वेळही लागत नाही. डावात मोकळाच असतो ना, उजव्या हाताने कार्ड सरकवता, डावात मोकळा धरानावरती. एवढं जर आम्हाला करायचं नसेल, हल्ली HDFC बँकेच्या एटीएम मधनं तुम्ही कार्ड टाकायला गेलात की मेसेज येतो, रेकॉर्डेड मेसेज, प्लीज होल्ड युअर पाम अक्रॉस द कीबोर्ड. सगळ्या बँका नाही टाकत, पण आम्ही त्या मेसेजची वाट कशाला बघायची? मला माझी सुरक्षितता पाहिजे असेल मी करू शकतो ना. म्हणजे कार्यकाळात पोलीस लोक येतात त्यावेळी ते सांगतात समारोपामध्ये, एटीएम यंत्रात जाल तेव्हा ठाकूरांची आठवण करा, काय तळहात तुमचा कीपॅडच्या बोर्डच्या वरती धरायचा आहे म्हणून. अनेक छोट्या छोट्या गोष्टी येतो ज्या आपण केल्या ना तर काही फसवणूक व्हायचा प्रश्न नाही. आता अनेक वेळा फसवणूक का होते की आपल्याला असलेला लोभ, अन्नाठाई लोभ जो असतो ना, 4 वर्षापूर्वी हजारो लोकांना असा मेसेज आला मोबाईलवरती, काय की आदिदास ही कंपनी जी बूट बनवते त्या आदिदास कंपनीकडून मेसेज आला. प्रत्यक्षात तो आदिदास कंपनीकडून आलेला नव्हता. मेसेज पाठवणाऱ्यांनी त्यामध्ये आदिदास एवढे फक्त शब्द टाकले होते. मग लोकांना वाटलं आदिदास कंपनीकडून मेसेज आला. तो मेसेज काय होता की कंपनीची 93वी अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे कंपनी 3000 बुटाच्या जोड्या फुकट देणार आहे. त्यासाठी काय करा, पुन्हा तेच त्या मेसेजमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा सगळा तपशील भरा. ती लिंक अशी होती, http://adidas.com/shoes/. मित्र हो, ही वेबसाईट आदिदास कंपनीची नाही, ही बनावट वेबसाईट आहे. फक्त आदिदास नाव असल्यामुळे लोकांना असं वाटलं ही आदिदास कंपनीचीच वेबसाईट आहे. मग लोकांनी ह्या वेबसाईटवर गेले, तिथे सगळा तपशील भरला, नाव, पत्ता, कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, सेव्हिंग अकाउंट नंबर सगळं भरलं आणि वाट बघत बसले की आता बुटाची जोडी येईल म्हणून. कोणी हा विचार केला नाही. आणि हे ज्यावेळी 2-3 दिवस चाललं होतं, कंपनीच्या कानावर गेलं हे असंच चाललंय. मग लगेच कंपनीनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली की आमची अशी काही योजना नाहीये 3000 बुटाच्या जोड्या द्यायची, आणि ही वेबसाईट देखील आमची नाहीये. आमची वेबसाईट आहे www.adidas.co.in. मग मला सांगा, वरच्या त्या वेबसाईटमध्ये केवळ आदिदास आहे म्हणून आम्ही का करायचं गृहीत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काय सांगितलं की त्या मेसेजमध्ये ही जी लिंक होती त्या वेबसाईटवरती जायला सांगितलं, तिथे सगळा तपशील भरायला सांगितलं, तुमचं नाव, तुमचा पत्ता, कार्ड नंबर, अकाउंट नंबर. कोणीही विचार केला नाही, जर मला आदिदास कंपनी बुटाची जोडी फुकट देणार असेल तर माझ्याकडून त्यांना काय माहिती लागेल? माझं नाव आणि माझा पोस्टल ऍड्रेस, माझा घरचा पत्ता, एवढंच त्यांना लागेल. बँकेचा तपशील का मागता? पैसे तर द्यायचे नाहीत. एवढा सारासार विचार लोकांनी केला नाही. हजारो लोकांनी ती माहिती पाठवली का बुटाची जोडी फुकट मिळेल म्हणून. मित्र, फुकटचा हा जो लोभ आहे ना, तो मी वाचलं होतं, मला पण मेसेज आला होता, मला नको ना फुकट. फुकट काही घेऊ नये, फुकटचं लावत नाही. आई वडील शिक्षक सांगत आले वर्षानुवर्ष, मग का आम्ही लोभ करावा फुकट बुटाची जोडी येते म्हणून? कोणालाही बुटाची जोडी आली नाही. ज्या ज्या लोकांनी लिंकवर हे आपला तपशील टाकला त्यांच्या खात्यात पैसे गेले, कारण पुढचेच ते OTP वगैरे सगळे आले होते. दुसरी गोष्ट, कोरोनामध्ये आता 5 वर्ष झाली. कोरोनामध्ये सगळ्या वस्तूंचे भाव वाढले आणि कोरोना सुरू झाला कधी? लॉकडाऊन एप्रिल 2020 आणि डिसेंबर 2020ला 31 डिसेंबरच्या आधी 5 दिवस हजारो लोकांना मेसेज गेले की पुण्यामध्ये काही 2-3 मोठी हॉटेल्स आहेत, त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली 31 डिसेंबरला राईस प्लेट थाळी, तर एकावर एक थाळी तुम्हाला फ्री मिळेल. मग त्यासाठी काय करायचं? पुन्हा तेच त्या मेसेजमध्ये एक लिंक होती, त्या लिंकवर क्लिक करा आणि 10 रुपये भरा आणि थाळी आली की मग उरलेले पैसे द्या. आता लोकांना काय वाटतं, याच्यात गैर काहीच नाही. 10 रुपये फक्त भरायचे, थाळी आली म्हणजे एकाच्या ऐवजी 2 थाळी येणार, एका थाळीचे पैसे द्यायचे. म्हणून लोकांनी 10 रुपये फक्त भरले आणि वाट बघत राहिले. थाळी कोणालाही आली नाही, पण ती जी लिंक होती त्या लिंकमध्ये तुमचा सगळा बँकेचा तपशील सगळा गेलेला होता आणि तुमच्या खात्यातनं पैसे गेले होते. कोणी विचार केला नाही. लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचा धंदा चौपट झाला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याला काय वेळ लागलाय का एकावर एक थाळी फ्री द्यायला?
अहो, लॉकडाऊन मध्ये वस्तूंचे भाव एवढे वाढले. आमच्या मुंबईमध्ये 20 रुपयाचा नारळ 35 रुपये झाला. औषधाची स्ट्रीप 135 रुपयाची होती, 285. तीच कंपनी तेवढ्याच गोळ्यात तेच प्रॉडक्ट 135 वर 285. मग सगळ्या वस्तूंचे भाव वाढले. मग याला काय वेळ लागलाय का एकावर एक ताडी फ्री द्यायला? हाही विचार कोणी केला नाही. हे तुम्ही चित्र बघताय ना, हे चित्र अशोक खांडेंचा मराठी बाणा म्हणून कार्यक्रम आहे, त्यातलं एक चित्र आहे. भुरगुंडा म्हणून ते पात्र असं, भुरगुंडा छान आहे. 6-7 मिनिटाचा तो प्रवेश आहे, पण ती भुरगुंडा इतकं छान तत्वज्ञान सांगते जे इथे लागू पडतं. ही भुरगुंडवाली बाई सांगते, विकत घ्या म्हटलं तर पुढे येईना कोणी, विकत घ्या म्हटलं तर पुढे येईना कोणी, फुकट घ्या म्हटलं तर बाप लेक दोन्ही. तसं हे फुकट मिळतं म्हटल्यावरती हजारो लोकांनी आपले पैसे घालून बसले. हे मी सहज टाळू शकलो असतो. आता ओटीपी मग तुसून म्हणतो ओटीपी देऊ नका. ओटीपीचा अर्थ फुल फॉर्म आहे वन टाइम पासवर्ड, एकदाच वापरायचा पासवर्ड, जो तुम्हाला आला की साधारणपणे 15-20 सेकंद तो व्हॅलिड असतो, नंतर तो इनव्हॅलिड होतो. तर कधी हा आलेला ओटीपी कधी कोणाला सांगू नका, म्हणजे तुमची होणारी संभाव्य फसवणूक टळते. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळी बाहेर हल्ली जातो, मगाशी का म्हटलं मी रोखी विना व्यवहार कार्यक्रम भीमरूपी महामुद्रा मी का बंद केला? अहो, हल्ली 5 रुपयाचा चहा आपण रोज 5 रुपयाचं नाणं द्यायची गरज नाही. काय 10 रुपये जे काय असते ते आपण गुगल पेने करतो, म्हणजे ऑनलाईन पेमेंटच करतो. शाळीवाला असो, कोणी असो, तुमची वस्तू 3,000ची असो, 30,000ची की 3 रुपयाची तुम्ही देऊ शकता. रिक्षाचं भाडं सुद्धा तुम्ही देऊ शकता गुगल पेने. त्यामुळे काय होतं की हे सगळं करायला तुम्हाला एक कोड स्कॅन करायला लागतो. त्याला म्हणतात QR कोड. उजवीकडे दिसतोय ना, त्याला म्हणतात QR कोड. QR चा अर्थ आहे क्विक रिस्पॉन्स कोड. आता ज्यावेळी मी कोणाला पैसे देत असतो, शाळीवाल्याला, दुकानदाराला, चहावाल्याला, कोणालाही, रिक्षावाल्याला, त्यावेळी मी काय करतो, त्याचा QR कोड स्कॅन करतो आणि रक्कम टाकतो. म्हणजे माझ्या खात्यातून तेवढे पैसे वजा होतात आणि समोरच्या माणसाच्या खात्यात जमा होतात. तर हा QR कोड कधी स्कॅन करतो आपण? लक्षात घ्या, हा QR कोड आपण कधी स्कॅन करायचा असतो? जेव्हा आपण कुणाला तरी पैसे देत असतो त्यावेळीच QR कोड स्कॅन करायचा. ज्यावेळी कोणाकडनं पैसे यायचे असतात आपल्याला, त्यावेळी QR कोड स्कॅन करायचा नाही. मी पुन्हा सांगतो, QR कोड तेव्हा स्कॅन करायचा जेव्हा आम्ही कोणाला तरी पैसे देतो आहोत. पैसे घेताना करायचाच नसतो. एवढी गोष्ट जर आपण लक्षात ठेवली ना, तर फसवणूक व्हायचं काही प्रश्नच येत नाही. आणि समजा हे सगळं मी पांडित्य सांगतोय, पण एवढं करून जर ऑनलाईन फसवणूक झाली काही कारणामुळे, तर 1 तासाच्या जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायची. आपल्याला मेसेज आलेला असतो, तो सगळा नंबर असतो, रेफरन्स नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर, तो त्यांना तपशील द्यायचा. त्यामुळे हल्ली काय होतं, हे पोलीस लोकांना अधिकार आहेत की तुम्ही 1 तासाच्या आत गेलात ना, तर ते बँकांना मेल पाठवतात आणि तो ट्रान्झॅक्शन स्टॉप करायला सांगतात. म्हणजे तुमच्या खात्यात तर पैसे गेलेत, पण समोरच्या खात्यात जमा व्हायच्या आधीच तो ट्रान्झॅक्शन थांबवू शकतात पोलीस डिपार्टमेंट. फक्त 1 तासाच्या आत जाणं शक्य नसेल तर हा नंबर आहे 1930, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. किंवा वेबसाईट आहे त्यांची https://cybercrime.gov.in, तिथे जाऊन तुम्ही अशी विनंती करू शकता की हा ट्रान्झॅक्शन झालाय. शक्यतो ते ट्रान्झॅक्शन थांबवतात. कारण पूर्वी कसं व्हायचं, लगेचच पैसे समोरच्या खात्यात जमा होत असत. आता तसं नाही, 1-2 तास लागतात. त्यामुळे तेवढ्या अवधीमध्ये तुम्ही ताबडतोब जाणं मात्र आवश्यक आहे. आता सध्या मगाशी साहेबांनी छान शब्द वापरला की जीवनावश्यक गरज झाली मोबाईलला. मी तर म्हणतो 2 गोष्टी आहेत ना, हे जीवनावश्यक गरज म्हणजे 2 फुफ्फुस आहेत असं मी समजतो. 2 फुफ्फुस. एका फुफ्फुसाचं नाव आहे फेसबुक आणि दुसऱ्या फुफ्फुसाचं नाव आहे व्हॉट्सअप. या दोघांपैकी एक जरी नसेल ना, तर आम्ही जिवंत राहणार नाही. तर हे फेसबुकच्या एक गोष्ट लक्षात घ्या, फेसबुकचं खातं कोणीही कोणाच्याही नावाने उघडू शकतो. आता वर जे तुम्ही बघताय हे माझं फेसबुक अकाउंट आहे, खरं आहे. आणि खालीचे आहे ज्याच्यावर मी फुली मारली आहे, सर्कल केलंय, ते माझं अकाउंटच नाहीये. कुणीतरी माझा फोटो वापरून, माझ्या फेसबुकवरची माहिती वापरून माझ्या नावाने अकाउंट ओपन केलं. ज्यावेळी मला ते कळलं त्यावेळी मी ताबडतोब फेसबुक कंपनीला रिपोर्ट केला. त्यांनी ते अकाउंट 10 मिनिटात बंद केलं. पण लोकांना काय कळायला मार्ग, त्यांना वाटलं माझंच अकाउंट आहे म्हणून. आता त्या अकाउंटवर त्यांनी टाकलं होतं की मी चंद्रशेखर ठाकूर, शेअर बाजारामध्ये 52 वर्ष नोकरी केली, मी शेअर बाजाराचे क्लास चालवतो, 10,000 रुपये फी आहे, तुम्ही आता जर रजिस्ट्रेशन केलं तर फक्त 2,000 फी पडेल.
लोकांनी दिली असेल पैसे, ते माझ्याकडे आलेच नाही. तात्पर्य की फेसबुकवरचं अकाउंट विश्वसनीय असतं असं बिलकुल नव्हे. अनेक लोक असे फेसबुकवरती फ्रेंडशिपच्या रिक्वेस्ट पाठवतात आणि आम्ही आंधळेपणाने त्या ऍक्सेप्ट करतो. का की 5,000 फ्रेंड झाले की अभिमानाने सांगतो फेसबुकवर माझे 5,000 मित्र आहेत म्हणून. त्याला काही अर्थ असत नाही. ज्यावेळी तुम्हाला कोण रिक्वेस्ट पाठवतो ना, त्यावेळी बघा तो मनुष्य तुमच्या ओळखीतला आहे का, किंवा त्याच्या फ्रेंड लिस्ट मध्ये तुमचे कोणी कॉमन फ्रेंड आहेत का ते बघा ना, तरच करा. त्यावेळी उगीच 5,000 फेसबुक फ्रेंड झाले त्यासाठी मागे लागायचं नाही. आधी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट कर असं करायचं नाही. 5,000 झाले तरी काही बिघडत नाही. कारण आमच्या मकरंद अनासपुरेंनी एकदा छान सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये. या 5,000 मित्र आहेत ना, त्याबद्दल मकरंद अनासपुरे म्हणाले होते, फेसबुकवर 5,000 मित्र आणि गल्लीत ओळखत नाही कुत्र. तशी ती अवस्था असते. त्या मागे लागून आम्ही वेळासारखे ऍक्सेप्ट करू नका. कुडाळला एक वकील आहेत, त्यांना कोणीतरी फेसबुक फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाठवली आणि समोरच्यांनी नाव असंच काहीतरी युरोपियन नाव होतं. तर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे फेसबुकवर त्यांनी काय लिहिलं होतं की मी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, मी कारखानदार आहे, माझ्या 5 फॅक्टरी आहेत वगैरे. आता हा मनुष्य कुडाळमध्ये कोकणामध्ये राहणारा वकील आहे. तो खुश झाला की ऑस्ट्रेलियाच्या कारखानदाराने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, याने ऍक्सेप्ट केली. आता फ्रेंड रिक्वेस्ट झाली की मग काय होतं, त्याच्या वाढदिवसाला हा मेसेज पाठवतो, ह्याच्या वाढदिवसाला तो मेसेज पाठवतो, ह्याच्या वाढदिवसाला पुढच्या वर्षी तो गिफ्ट पाठवतो, हा त्याला गिफ्ट पाठवतो. हा सिलसिला सुरू झाला ना, आणि इकडे आपण खुश का ऑस्ट्रेलियातला कारखानदार माझा फेसबुक फ्रेंड आहे. अरे तो ऑस्ट्रेलियातला कारखानदार आहे का भिवंडी मालेगावचा टपोरी कोणी गुन्हेगार आहे, तुला काय माहितीये? करू नका ना ऍक्सेप्ट. तर झालं असं, ही घडलेली गोष्ट आहे. त्या तथाकथित ऑस्ट्रेलियातल्या कारखानदाराने, तथाकथित तो कोणीच नव्हता, त्यांनी ह्या कुडाळच्या फेसबुक फ्रेंडला, या वकिलाला सांगितलं की तुला आम्ही $16 लाख बक्षीस देणार आहोत, ते तू तुझ्या गावामध्ये समाजासाठी काही उपयोगी अशा कामं कर म्हणून. हा म्हणाला ठीक आहे म्हणून. आणि नंतर त्यांनी परत मेसेज पाठवला की $16 लाख. आता मला सांगा, $1 किंमत सध्या साधारणपणे ₹90 आहे. मग $16 लाख गुणिले 90 करोडोमध्ये अमाऊंट जाते ती. मग त्याने मेसेज काय पाठवला फेसबुकवरनं की कर, याच्यावरती टॅक्स लागतो भारत सरकारकडून आणि इतर खर्च, त्यासाठी $7 लाख आम्ही सांगतो त्या अकाउंटमध्ये भर, मग तुला $16 लाख तुझ्या खात्यात जमा करून. आणि या खुळ्यांनी $7 लाख त्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा केले. आणि मग पुन्हा पत्रव्यवहार करत राहिला, $16 लाख कधी येणार कधी येणार. त्यांनी अकाउंटही बंद करून टाकलं, मोबाईलही बंद करून टाकला. मी एकदा कुडाळला गेलो होतो, मला ते ग्रस्त भेटले. मी म्हटलं तुमच्या जागी मी असतो तर हा विचार मी केला असता की तो कोणी ऑस्ट्रेलियाचा तथाकथित कारखानदार आहे, त्याला मीच भेटलो का $16 लाख द्यायला? त्याचं कोणी काका मामा पुत्र नाही, भाचा नातेवाईक, पण तू कोणीच नाहीये, मला कशाला तो मरायला 7 समुद्रापलीकडनं शोधत आला? साधी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी त्याला सांगितलं असतं, रे बाबा रे तुम्हाला $16 लाख देणार आहेस ना, त्यातलं $7 लाख कापून घे ना आणि उरलेली वस्तू पाठव, उरलेली रक्कम पाठव. एवढं साधी गोष्ट आहे. $7 लाख द्यायची काय गरज होती? तात्पर्य असं मी काहीतरी करत असतो. आता ही जी मी स्लाइड दाखवतोय ती गंभीर आहे. फेसबुकवरती आलेली ही पोस्ट आहे. आता मी हे मुद्दाम बघा, ज्याने पोस्ट टाकली तिच्या नावावरती मी मुद्दाम ते काट मारली आहे, कारण कसं आहे लष्कट मागे लागायला नको. आता मोबाईल नंबर पण दिलेला आहे, मोबाईल नंबर तिथे फेसबुकवरती, आणि वर काय लिहिलंय, त्या बाईचे नाव लिहिलंय बघा. वय, ती म्हणते माझं वय 50, माझी उंची 5 फूट 5 इंच, मी सरकारी बँकेत मॅनेजर आहे, मी विधवा आहे, मुलबाळ कोणी नाही, माता पिता माझे मृत्यू झाली आहे, मी एकटी राहते, तर जीवनसाथी कोणतरी पाहिजे, जातीची अट नाही, घर जावई पण चालेल, संपर्क साधा. आता त्या बाई दिसायला चांगल्या आहेत, पण ही सगळी माहिती आहे. मूर्खासारखे ना शेकडो लोकांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला. आता त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट ज्यावेळी करता त्यावेळी तुमचा नंबर त्यांच्याकडे जातो. बरं, आता बाई माणूस आहे, एवढी सगळी चांगली आहे म्हटल्यावरती ती उद्या सिलसिला चालू होणार ना, व्हॉट्सअपवरती मेसेज जात राहणार, मग तुझा फोटो पाठव, माझा फोटो पाठव. मग एखाद्या वेळी आक्षेपार्ह फोटो आले तुमचे की त्यांच्याकडे ते गेले की तुम्हाला ब्लॅकमेल करणार, तुमचा हा फोटो माझ्याकडे आहे असं, एवढे पैसे भरा, नाही तर मी पब्लिकली करेन, सोशल मीडियावरती टाकेन. हे आपण त्या फंदात का पडायचं? साधी गोष्ट आहे. फेसबुकवरती कोणी मला सांगा, तुमचे परिचित आहेत, नातेवाईक आहेत, कोणीतरी असा मूर्खपणा करेल का फेसबुकवरती कुठची बाई टाकेल मी विधवा आहे, आम्हाला लग्न करायचंय, लग्न करायचंय तर आपण नातेवाईकांना सांगतो, मी त्यांना सांगतो फेसबुकवर टाकू, एवढी कोणी ना हे कळत नाही, आणि मग आपण त्याला बळी पडतो. तर ही आपली चूक आहे, सहज टाळू शकतो. दुसरी गोष्ट, डिजिटल अरेस्ट.
मी जेव्हा जेव्हा पोलिसांबरोबर कार्यक्रम करतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी पोलीस सांगतात की डिजिटल अरेस्ट नावाची काहीही संकल्पना संपूर्ण भारतामध्ये अस्तित्वात नाही. तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ कॉल करतो आणि समोर व्हिडिओ दिसतो, युनिफॉर्म घालून पोलीस लोक बसलेत आणि तुमच्या विरुद्ध गुन्हा आहे, तुमच्याकडे ड्रग मिळालेत, काही करू नका, अटेंड करू नका, जाऊन पोलीस स्टेशनला सांगा. अनेक लोक अशासाठी लाखो रुपये देऊन बसलेत का तुमच्या पार्सल आलं तुमच्याकडनं, त्याच्यात ड्रग्ज आहेत वगैरे. अरे मी कोणाला पार्सल पाठवलंच नाही, मला भीती कसली, जाऊन पोलीस स्टेशनला सांगा ना. मग ते सांगतात एवढे अकाउंट भरा, प्रकरण मिटवायचं असेल तर. वेड्यासारखं आम्ही काहीतरी करून बसतो. डिजिटल जर तुम्ही काही गुन्हा केला असेल, पोलीस तुमच्या घरी येईल किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवी, ही प्रोसेस आहे. असं ऑनलाईन व्हिडिओवरनं कोणाला अरेस्ट करायची काहीही तरतूद भारतीय दंड संहितेमध्ये नाही, इंडियन पिनल कोडामध्ये ही कन्सेप्टच नाही आहे डिजिटल अरेस्ट. असं कोणतं आलं तर सरळ दुर्लक्ष करा. आणि अनेक वेळा काय होतं, आपल्याला माहिती आहे साखर 40 रुपये किलो आहे, ठीक असेल 40-42. जर उद्या एका दुकानाच्या बाहेर बोर्ड असेल की साखर 15 रुपये किलोने मिळेल म्हणून, तुम्ही दुकानदाराला 10 प्रश्न विचाराल ना, अरे बाहेर 40 रुपये भाव आहे, तुला 15 रुपयात कसं परवडतं? साखरेचं का वजन कमी आहे का, साखरेची गोडी कमी आहे का, की चोरीचा माल आहे का? हा 10 प्रश्न विचारू ना. मग कोणीतरी सांगतो की FD फिक्स डिपॉझिट आम्ही घेतो आणि 34% व्याज देतो आणि खोड्यासारखे आम्ही 2.5-3 लाख रुपये त्यांनी दिलेल्या ह्याच्यावरती पाठवतो का फिक्स डिपॉझिट 34% व्याज. आज बँक किती देते? 7%, 7% देत नाही, 6.5% वगैरे. म्हणजे बँक 6.5% द्यायला त्यांना जमतेम हे होतं. कोऑपरेटिव्ह बँक असेल तर 0.5% जास्त. 34% कोण देणार आहे? आणि वेळासारखे आम्ही त्यांनी सांगतो म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. हे सहज आम्ही टाळू शकतो. आणि अनेक वेळा मी बँकेत बोलतोय, खात्याचा तपशील, तुमचं KYC अजिबात करू नका, रिस्पॉन्सही करू नका. बँकेतनं कोणी बोलत नाही. याचं कारण बँकवाल्यांना तुम्ही तिकडे जाताना तेव्हा त्यांना बोलायला वेळ असतो. कोणी घरी फोन करत नाही तुमचा, विश्वास ठेवायचा नाही. आणि बँक नेहमी आपल्याला मेसेज पाठवत असते की बाबांनो, आम्ही कधी तुमच्या खात्याचा कार्डाचा तपशील नाही विचारत, त्यामुळे देऊ नका. तरी सुद्धा आम्ही देत असतो. आमची चूक आहे ना, जी सहज आम्ही टाळू शकतो. आता दुकानदार ज्यावेळी कसं QR कोड म्हणजे ऑनलाईन पैसे घेतात ना, गुगल पेनी वगैरे, त्यावेळी त्यांचा QR कोड लावलेला असतो. तसं आहे, फसवणूक इतक्या प्रकारे होत असते ना. आता दुकानाच्या बाहेर हा QR कोड लावलेला आहे. एकदा काय झालं, दुकान बंद झालं होतं, पण QR कोड त्यांनी बाहेर लावला होता, पडीच्या बाहेर. रात्री येऊन कोणीतरी आपला QR कोड त्याच्यावरती चिकटवला. आता कसं झालं बघा, मी ज्यावेळी खरेदीला गेलो दुसऱ्या दिवशी, मी आपला तो स्कॅन केला, 500 रुपये काय ते ट्रान्सफर केले. दुकानदार म्हणतो मेरे को पैसा मिला नाही का, हा QR कोड दुकानदाराचा नाही, दुसऱ्याकडून ते चिकटवलाय. मग माझी जबाबदारी काय आहे? मी ज्यावेळी स्कॅन करतो त्यावेळी मला दुकानदाराचं नाव दिसतं ना त्या मोबाईलवरती, त्या कोडमध्ये. मग मी दुकानदाराला विचारतो, बाबा तूच आहेत का गणपत जाधव, जे काय असेल ते. तो नाही ना, मी काय गणपत जाधव नाही. मग तिथेच मी थांबलो असतो का नाही. पण आंधळेपणाने स्कॅन करायचं, पैसे ट्रान्सफर करायचे, असं नका ना करू. त्यामुळे आपण ठाई सावधपणा बाळगला ना. आता हे जे लोक ईमेल करतात त्यांच्यासाठी सांगतो, म्हणजे किती मार्ग हे लोक शोधून काढतात ना फसवणुकीचे. हे तुम्हाला दाखवते. गोष्ट खरी आहे, नावं फक्त बदलली आहेत. पोलीस स्टेशनला घडलेली गोष्ट आहे. मी पोलिसांबरोबर जातो, ते लोक सांगतात गुन्हे कशा प्रकारचे असतात. नावं फक्त बदलली आहेत, गोष्ट खरी आहे. मी गोदरेज कंपनीला मेल पाठवली. त्या गोदरेज कंपनीमध्ये जो ऑफिसर आहे त्याचा मेल ID आहे george.wilson474@godrej.com. त्याला मी ईमेल पाठवली की मला 3 कॉम्प्रेसर खरेदी करायचे आहेत फ्रीजचे, किती रक्कम लागेल. तर त्याने मला मेल पाठवली की 3 कॉम्प्रेसरची किंमत 3,19,087 हे आम्हाला तुम्ही पाठवा. त्यासाठी हा बँक तपशील, आमचे बँक डिटेल्स हे आहेत, तिथे पाठवा, म्हणजे तुम्हाला 1 महिन्यामध्ये कॉम्प्रेसर्स येतील. आता कसं झालं बघा, ही मेल मला आली, मी त्यांना प्रश्न विचारला होता, त्यांनी मला उत्तर पाठवलं की एवढी किंमत होईल, ह्या बँकेमध्ये आमच्या पैसे भरा. मी काय केलं, ही मोबाईलवरती मेल आल्यामुळे मी झेरॉक्सवाल्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं ये मेरे मुझे प्रिंट करके देना. त्यांनी प्रिंट करून दिली. आता काय झालं, प्रिंटिंग करताना तो कागद अडकला मशीनमध्ये. झेरॉक्सवाल्यांनी तो कागद काढला, चोळामाळा करून कचऱ्याच्या डब्यात टाकला, पुन्हा मला दुसरा प्रिंट मारून दिला. ठीक झालं ना. दुसऱ्या दिवशी पडद्यामागे घडलं असं की दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोक बघा कचरा गोळा करणारे असतात, त्यातल्या एका माणसाने ते कचऱ्याच्या डब्यात ते कागद घेतले, पण तो मनुष्य एका टोळीमधला होता. त्यांनी ते कागद, त्याला काही माहिती नव्हतं कचरा जमा करणाऱ्याला, त्यांनी ते सगळे कागद घेऊन त्या मालकाकडे, मालक म्हणजे चोरांच्या टोळीचा मालक, त्याला दिलं.
त्या चोराच्या टोळीवाल्यांनी काय केलं, त्याला एवढी त्या चुरगळलेल्या कागदावरून त्याला एवढी माहिती कळली की ही मेल पाठवणारा जो आहे जॉर्ज विल्सन 474@godrej.com, त्या टोळीवाल्यांनी काय केलं, असाच मेल आयडी क्रिएट केला, फक्त एक अक्षर बदललं. जॉर्ज विल्सन WIL च्या ऐवजी WJL केलं. आता बघा, तुम्हाला जेवढी मेल येते तेवढी ती स्मॉल लिपीमध्ये असतं. आय आणि जे मधला फरक झटकन कळत नाही, दिसतं असं की तोच आहे. त्यांनी एक अक्षर फक्त बदलून नवीन मेल आयडी क्रिएट केला आणि त्या मेल आयडी वरून मला मेल पाठवली की ठाकूर, तुम्ही अशी इन्क्वायरी केली होती, आम्ही तुम्हाला उत्तर दिलं होतं, त्यामध्ये आम्ही तुम्हाला आमचा बँक अकाउंट नंबर कळवला होता, तर आम्ही आता आमची बँक बदलली आहे, तर नवीन अकाउंट नंबर तुम्हाला कळतो, तो असा असा आहे. दुसरी बँक, दुसरा अकाउंट नंबर, तिथे 3,19,000 भरा. आणि मी ते भरले. आता 3,19,000 कुठे गेले? गोदरेज कंपनीला गेलेच नाही, कारण हा मेल आयडी गोदरेज कंपनीचं नाहीच आहे. मग मला सांगा, माझी चूक अशी झाली, आता ज्यावेळी मी त्याला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केला त्यावेळी त्याचा फोन नंबर माझ्याकडे आहे ना, मग मी जर त्याला फोन करून विचारलं असं जॉर्ज विल्सनला की बाबा रे, अशी अशी तुझ्याकडून मेल आली आहे, तर तुम्ही सांगता बँक अकाउंट नंबर बदललाय, तर त्यांनी सांगितलं असतं ना आम्ही अशी काहीच मेल पाठवली नाही म्हणून. मग मी तो आळस केला. दुसरी गोष्ट, आपल्या जेवढे मेल येते ना कोणाकडनं, त्यावेळी 3 पर्याय असतात बघा. काय पर्याय असतात? रिप्लाय टू ऑल अँड फॉरवर्ड. मी काय केलं, ती जी मेल आली ना ह्या बनावट, मला ते कळलंच नाही आयच्या ऐवजी जे आहे ते, मी ह्या मेल आली त्याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यावरती काय झालं, तो जो मेल होती ती त्याच माणसाला गेली, बोगस माणसाला. आणि त्याला मी विचारलं की असं असं तू मला सांगितलं बँक अकाउंट नंबर बदललाय म्हणून, तर तो म्हणणार हो मीच कळवलं. अहो पण तो गोदरेजचा माणूसच नव्हता ना. मी काय करायला पाहिजे होतं, वेबसाईटला जाऊन इंटरनेटला त्याचा तो आयडी टाईप करायला पाहिजे होता, जॉर्ज विल्सन 474, आणि जर विचारलं असतं तर त्यांनी कळवलं असतं आम्ही अशी काय मेल पाठवली नाही. मी आळस काय केला, आळस हा केला की फक्त मी रिप्लाय वरती क्लिक केली, जी कधीही करायची नाही. रिप्लायवर क्लिक केली की ज्याने पाठवलं त्यालाच उत्तर जातं. सरळ मेल आयडी टाईप करायचं ना. पण अनेक वेळा आपण आळस करतो. पाडन तर अनेक वेळा अशी मला हा मेसेज आला होता की तुमच्या मोटरसायकलचा नंबर असा असा आहे, हा त्याची प्रीमियम भरायचं आहे, तर ते डिले झालं तर एवढं बिल लेट पेनल्टी भरेल, म्हणून याचे क्लिक करा आणि भरा. मित्र, पहिली गोष्ट, माझ्याकडे मोटरसायकल नाहीच आहे, त्यामुळे मला कळला मेसेज बोगस आहे. पण ज्याच्याकडे असेल त्याने एवढा विचार करायला पाहिजे, जी इन्शुरन्स कंपनी आहे त्यांचे मेल आयडी कधीही याहू, जीमेल, रिडीप असणार नाहीत. प्रत्येक कंपनीची स्वतःचा वेब सर्व्हर असतो, त्यांचा मेल आयडी nationalinsurance.nic.co.in असा असेल. याहू कोण वापरतं, जीमेल कोण वापरतं, तुम्ही आम्ही वापरतो. मोठ्या कंपन्या काय जीमेल वापरणार आहेत का? एवढी साधी जर आम्ही विचार करत नाही ना, आणि त्यांनी सांगितलं त्याच्यावरती क्लिक करतो, ते चुकीचे. आता एका माणसाने काय केलं, बँक ऑफ बडोदाची वेबसाईट ही खरी आहे, www बँक ऑफ बरोडा. आपण बडोदा म्हटलं ना तर इंग्रजीमध्ये स्पेलिंग बरोडा आर आहे, ही त्यांची वेबसाईट आहे, bankofbaroda.in. माणसाने काय केलं, एक अक्षर बदललं, bankofbaroda.in करून वेबसाईट तयार केली. लोकांना वाटलं बँकेचीच वेबसाईट आहे, कारण बँकेची चित्र त्यांनी टाकली आणि त्याच्यावर त्यांनी टाकलं की फिक्स डिपॉझिट वरती 2 दिवसासाठी आम्ही 3% व्याज जास्त देणार आहोत, आजच पैसे भरा म्हणून. अनेक लोकांनी भरले असतील. आता प्रश्न असा आहे, मी ज्यावेळी बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जातो त्यावेळी त्यांच्याकडे पोस्टर लावलेले असतात, त्याच्यावर त्यांचा वेबसाईटचा ऍड्रेस आहे ना, कोणीतरी पाठवतो, मी का विश्वास ठेवावा? एक अक्षर फक्त बदललं वेबसाईटचं, दुसऱ्याचीच वेबसाईट होती ती. बँक ऑफ बडोदाची सुतराम संबंध नव्हता त्या वेबसाईटचा, पण ती चित्र असल्यामुळे लोक फसली. त्यामुळे एक अक्षर फक्त त्याने बदललं आणि ती वेबसाईट बनावट निघाली. त्या एक अक्षरामुळे हाहाकार झाला ना. त्याच्यात माझी चूक काय, मी तिथे क्लिक केलं, त्याच्यावर मी टाईप केलं असतं बँक ऑफ बरोडा, तर तिथे काय माहितीच नसणार ती की यशस्वी आम्ही 2 दिवसासाठी व्याज जास्त देणार आहोत म्हणून. त्यामुळे फसवणूक सहज टाळता आली असती. एका ह्यामुळे एवढा फरक पडतो ना. जसं आमचे पु ल देशपांडे 60 वर्षापूर्वी इंग्लंडला गेले होते, 3 महिने राहिले आणि आल्यावर त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं, प्रवास वर्णन, अपूर्वाई म्हणून. त्यामध्ये पुलंनी लिहिलंय की मी भारतात परत आलो 3 महिन्यानंतर, ते मला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही 3 महिने इंग्लंडमध्ये राहिलेत, इंग्लंड आणि भारत या 2 देशांच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? पुलंनी त्या पुस्तकात दिले की एका देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करायला 3 महिने हा नगण्य काळ आहे. 3 महिन्यात काय अभ्यास करणार? पण पुलंनी तात्काळ उत्तर दिलं, काही फरक नाही हो,
काही फरक नाही, एका अक्षराचा फरक आहे फक्त. आमची रुद्राक्ष संस्कृती आणि त्यांची द्राक्ष संस्कृती एका अक्षराचा फरक आहे. तसं बरोडा आणि बडोदा हा एका अक्षरामुळे केवढा हाहाकार झाला बघा. त्यामुळे आम्ही सावध राहिलो, त्या सगळ्या गोष्टी आम्ही टळू शकतो. आता झालंय कसं की मोबाईल आपण जो वापरतो ना, त्यामध्ये आपल्याला ह्या 7 गोष्टी लागतात. कोणत्या? फोन, व्हॉट्सअप, कॅमेरा, जीमेल, गॅलरी, कॉन्टॅक्ट आणि मेसेज. तरी देखील भाराभर ऍप आम्ही डाउनलोड करून ठेवतो, मोबाईल नुसार भरलेला असतो. तिथेच आम्ही आमंत्रण देतो गैरप्रकारांना. ह्या व्यतिरिक्त काही लागत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही ऍप मोफत आहे म्हणून कुठचं डाउनलोड करता ना, कुठचंही ऍप ज्यावेळी तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन किंवा गुगल प्लेवर जाऊन डाउनलोड करता, त्यावेळी तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात की हे फोटो तुमच्या मोबाईल मधले आहेत, व्हिडिओ आहेत, ते आम्ही ऍक्सेस घेऊ का? मग तुम्हाला 2 पर्याय, डिनाय नको किंवा अलाव. तुम्ही नको म्हटलं तर पुढे जाणारच नाही तो, अलाव म्हणायलाच लागतं. मग तुम्ही अलाव म्हणतात की तुम्हीच त्यांना परमिशन देते की माझ्या मोबाईल मधले फोटो वापर, माझ्या मोबाईल मधले व्हिडिओ वापर. पुढचा प्रश्न असतो, डू यू अलाव अस टू यूज युअर बँक डिटेल्स? आम्ही परत अलाव म्हणतो, कळतही नाही मी काय करतोय ते. त्यामुळे मोफत आहे म्हणून पुढचं ऍप डाउनलोड करू नका. ऍप डाउनलोड कुठची करायची? गॅस कंपनी, वीज कंपनी, टेलिफोन कंपनी, त्या तुमच्या गरजेच्या आहेत त्या. फालतू काहीतरी असतात ऍप्स ना, नका डाउनलोड करू. म्हणजे गैरप्रकाराला तिथेच आळा बसेल. कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील, एक फुल पाठवा ना व्हॉट्सअपवर त्याला आणि 2 ओळी लिहा वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाची ऍप कशाला डाउनलोड करायची? त्या ऍपमध्ये काय लिहिलं आपल्याला कुठे माहिती? त्यामुळे एवढं आपण केलं ना, अनावश्यक ऍप डाउनलोड करायचे नाही, तिथेच गैरप्रकार टळू शकतो. पण मगाशी म्हटलं व्हॉट्सअप आणि फेसबुक एवढा त्याचा गैरवापर होतोय ना, रोज उठलं ना की मेसेजचा मारा सुरू होतो, गुड मॉर्निंग, गुड नाईट, अमुकडे तमुकडे. त्या सुविचार वाचून काही कोणाचं भलं होत नाही. आपल्या मोबाईलमध्ये डिलीट करायचं, आपलं काम वाढतं. आता हे बघा, ह्या माणसाने ग्रुपवर मेसेज टाकला, आमच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे उदक शांत संपन्न झाली. मी म्हणतो बाबा रे, तुझ्या घरी उदक शांत झाली ना, मग आमच्या ग्रुप मधल्या 300 लोकांचा काय संबंध त्याच्याशी? आम्हाला का वैताग देतोस तो डिलीट करायचा? परवा एकाने मेसेज पाठवला, माझ्या सहधर्मचार्याने मोदक केले आणि फोटो पाठवला. मग आता तुझ्या बायकोने जर मोदक केले, आमचा काय संबंध? मी काय रिक्षा करून मोदक खायला येणार आहे का? हा, एवढी बायको कौतुकाची, तर तिला साडी घेऊन दे, पैठणी घेऊन दे. आदेश बांदेकर किती जणांना पैठणी देणार? तू घेऊन दे ना. पण हा आम्हाला ताप का हो 300-400 लोकांना? हा, तू हे पाठवायचं माझ्या बायकोने मोदक केले. असा फालतू दुरुपयोग जो होतो ना. आणि मोबाईल कंपन्या काय 199चा पॅक, 399चा पॅक, 1 वर्षाचा 3500चा पॅक, ते बसलेले, त्यांना धंदाच करायचा आहे ना. आम्ही हे पथ्य पाळलं. दुसरी एक जमात असते की आला मेसेज कर फॉरवर्ड. ग्रुपवरती एक मेसेज 10,000 लोक फॉरवर्ड करतात, कारण वाचूनच बघत नाही. अरे आपल्या ग्रुपवर हा मेसेज पूर्वी आलाय म्हणून. त्यांना मी सलीम दुराणी म्हणतो. सलीम दुराणी हा 40-45 वर्षापूर्वी क्रिकेट टीम मध्ये आपल्या होता. ज्यावेळी पतोडीचे नवाब होते ना कॅप्टन क्रिकेटचे, त्यावेळी सलीम दुराणी होता. तर तो आला बॉल की सिक्सर मारायचा. कारण सलीम दुराणी बॅटिंगला आला की लोकच ओरडायचे स्टेडियम मधनं, वी वॉन्ट सिक्सर, वी वॉन्ट सिक्सर. त्यामुळे सलीम दुराणी आला बॉल की मार सिक्सर. तशी मंडळी असतात, आला मेसेज की कर फॉरवर्ड, आला मेसेज की कर फॉरवर्ड. बघतही नाही ह्याच्यापूर्वी कोणीतरी केलाय. 10 लोकांनी जर मेसेज फॉरवर्ड केला तोच मेसेज, तर 350 गुणिले 10, 3,500 वेळा तो डिलीट करायचं काम वाढतं. तर मी आता समारोपाकडे आलोय. तर आपण काय करायचं की पहिली गोष्ट, कार्डावरचा CVV कोड खरडवून टाका. म्हणजे कार्ड कोणत्या हातात गेला तो काहीही तुमचा वाकडा करू शकत नाही. फक्त तो डायरीत लिहून ठेवा, कारण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. सार्वजनिक वायफाय बँकिंगच्या साठी कधीही वापरू नका. घरचं जे मॉडेम असतं, घरी वायफाय आहे, ते मॉडेम वायफाय रात्री बंद करा. कारण तुम्ही झोपलेले असतात, वायफाय चालू असतं. गुन्हेगार लोक रात्री फिरत असतात, त्यांना बरोबर कळतं कुठच्या फ्लॅटमध्ये वायफाय चालू आहे. तुमचं वायफाय वापरून तुमच्या वायफायला ऍक्सेस घेऊन तो गुन्हेगारी कृत्य करू शकतो. त्याची जबाबदारी तुमच्यावर येते, कारण रेकॉर्ड असतं कुठच्या IP ऍड्रेसवरनं हा झालाय तो. त्यामुळे वायफाय रात्री नव्हे, मी स्वतः, आम्ही दोघं असतो घरामध्ये, बाहेर गेलो, आम्ही दोघं घरात नाही, मी पहिली गोष्ट फॅन बंद करतो, दिवा बंद करतो, वायफाय बंद करतो. आपण घरात नाही कशाला ठेवायचं, साधी गोष्ट आहे ती. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, केवळ वायफायचं जे बटन आहे ना, हे बटन आहे, ते नुसतं ते बंद करून उपयोग नाही, भिंतीवरचा स्विच पण बंद करा. जर तो केला नाही तर ह्या अडॉप्टर पासून इथपर्यंत विजेचा प्रवाह खेळत राहतो.
पावसाळा असेल तर तिथनं वीज पडायची जास्त शक्यता असतात. शिवाय कन्झम्पशन होत राहतच. तुम्ही म्हटलं हे वायफाय बंद केलं इथून, अरे पण इथे प्रवाह खेळतोय ना त्या अडॅप्टरमध्ये, त्यामुळे थोडंसं नगण्य बिल येत असतं. दुसरी गोष्ट, साधी गोष्ट, 2 खाती ठेवा बँकेमध्ये. एका खात्यामध्ये 5,000 रुपये ठेवा, 5,000, 6,000, 7,000, 10,000. म्हणजे जर कधी फ्रॉड झाला तर किती जातील? जास्तीत जास्त 10,000. दुसरं खातं ठेवा, त्याच्यामध्ये 5 लाख रुपये ठेवा, ते बँकिंगसाठी वापरू नका, साधी गोष्ट आहे. किंवा 2 मोबाईल ठेवा, 2 सिम कार्ड ठेवा. एक सिम कार्ड ते फक्त बँकेमध्ये नंबर द्यायसाठी ठेवा, तो नंबर दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही. म्हणजे प्रश्नच येत नाही ना तुम्हाला फ्रॉड व्हायचा. हा, हल्ली सिम कार्ड कितीला मिळते? 10 रुपयाला मिळते जिओचं सिम कार्ड वगैरे. तेवढं करणं आपल्याला आवश्यक आहे. तर मित्रो, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8369798115. माझा मेल आयडी पण दिलाय. दुसरी गोष्ट, मगाशी मी म्हटलं डिजिटल अरेस्ट हे काही नाहीये, तर त्याच्याबद्दल माझ्याकडे 2 पानाचं एक लिखाण आहे. मला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा, त्याची PDF फाईल मी तुम्हाला पाठवून देईन. डिजिटल अरेस्ट संबंधी पोलिसांनीच ते प्रेस नोट केलेली आहे, ती मी तुम्हाला PDF फाईल पाठवून देईन. हा माझा नंबर आहे. आता लिहून घेता येत नसेल नंतर तुमचे हे सुनीता मॅडम किंवा आमच्या या शिवचरणार्थ ते पण तुम्हाला देतील. माझा नंबर त्यांच्याकडे आहे. तर अशा प्रकारे मी जास्तीत जास्त अशी काळजी घेतली की सगळं आपण सहज टाळू शकतो, फक्त आपण सावध राहणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही आपला गैरफायदा घेऊ शकत नाही. आमचीच चूक असते, आम्ही न करणाऱ्या गोष्टी. आता इलेक्ट्रिकचं बिल आहे म्हणून तुम्हाला मेसेज येतो, पेपरात सारख्या बातम्या येतात, मग त्याच चुका आम्ही का करत राहाव्या? अमेझॉन कडून पार्सल येतं, कोणतरी सांगतो आपले पार्सल मंगाय, त्याच्यातनं फसवणूक होते, लोक OTP सांगून मोकळे होतात. हे पुन्हा पुन्हा पेपरात येत असतं, मग त्याच गोष्टी आम्ही का करतो? हे सगळं सहज टळतं. फक्त एक लक्षात घ्या की व्हॉट्सअप हे आहे ना तद्दन फालतू आहे. 90% दुरुपयोग, 10% उपयोग. तेवढे व्हॉट्सअपवर जे मेसेज येतात ना, मला मिस कॉल आला आणि माझ्या खात्यातनं 6 लाख गेले, बकवास आहे. असं कधीही होत नाही. तुम्हाला ते आधी 5 वेळा फोन आलेले असतात, तुम्हाला माहिती विचारलेली असते काहीतरी, तुम्ही त्याला उत्तरं दिलेली असतात, ते लक्षात राहत नाही आणि असं काहीतरी सांगतात. व्हॉट्सअपवर ना इतक्या फालतू गोष्टी येत असतात. परवा एक मेसेज आला होता की गुरगावमध्ये कुणीतरी माझं कार्ड, कोणाचं तरी कार्ड त्यांनी चोरीलं आणि त्या ATM कार्ड आणि ATM कार्डाचा वापर करून ATM यंत्रातनं त्यांना 1,86,000 रुपये चोरांनी ATM कार्ड कोणाचं तरी चोरलं आणि ते वापरून ATM यंत्रातनं 1,86,000 रुपये काढले. ही बातमी व्हॉट्सअपवर वाऱ्यासारखी पसरली. मूर्खांना कळत नाही. अहो, ATMच्या यंत्रामधनं एका दिवशी एका खात्यातनं 15,000 ते 20,000च्या वर रक्कम नाही येतो. बँकेने व्हॅलिडेशन लावलंय सॉफ्टवेअरमध्ये, 20,000च्या वर नाही रक्कम. स्टेट बँक मध्ये 40,000 देत होती, 1,86,000 कशी येईल मला सांगा? दुसरी गोष्ट, बँकेच्या ATMची खाच केवढी असते? बोटा एवढी खाच असते, त्याच्यातनं 1,86,000चा गठ्ठा येईल काय? काहीतरी लॉजिक सांगा. त्यामुळे कोणीतरी असं काहीतरी सांगत असतो आणि घबराट पसरते, असं काही नसतं. आपण योग्य काळजी घेतली ना, खबरदारी, कोणीही काही आपलं वाकडं करू शकत नाही. फक्त त्याच चुका आम्ही करत असतो, ज्या सहज टाळण्यासारख्या असतात. आता बरं होतं कसं, लोक म्हणतात की शिकली सवरलेली लोक याला बळी पडतात. मी उलट म्हणतो, शिकली सवरलेली लोकच बळी पडतात. त्याचं कारण ATM यंत्राच्या बाहेर बसणारा बिचारा तो सिक्युरिटी गार्ड असतो, त्याला 8,000 पगार असतो. बिल्डिंगच्या कामावरती तो ओझी वाहणारा माणूस असतो. ती लोक वापरतील काय ऑनलाईन? नाही ना. ऑनलाईन तुम्ही आम्हीच वापरणार. तेव्हा शिकली सवरले आम्हीच हे सगळं करत असतो. कारण काय, योग्य काळजी घेत नाही. मेसेज आला, कोणी फोन केला, आता मैं बैंक से बोल रहा हूँ, आपका KYC खलास हो गया, क्लिक करो आणि ऑनलाईन KYC करो. अरे KYC म्हणजे काय? नो युअर क्लायंट. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि फोटो, 3 गोष्टी घ्या, ब्रँच मध्ये जाणे द्या ना. ऑनलाईन कशाला ते KYC ऑनलाईन करायचं? ते बँक आता कधी सांगत नाही ऑनलाईन करा म्हणून. आणि समजा सांगितलं, तुम्ही घेऊन गेला तर तुम्हाला काही हाकलून देत नाही. ते जा ना, ब्रँच जवळच आहे ना तुमच्या घराच्या, म्हणून तिथे अकाउंट उघडलं ना. एक माणूस मला म्हणाला, मला ते ऑनलाईन KYC साठी मेसेज आला. म्हणजे तुम्ही बँकेच्या ब्रँच मध्ये का गेला नाही? तुम्ही राहता कुठे? म्हणजे बोरिवली. मग तुमचं अकाउंट काय कल्याणला आहे का उल्हासनगरला आहे का? मला म्हणते उल्हासनगरला कशाला ठेवू मी राहतो बोरिवली. म्हणून बरोबर आहे ना, बोरिवलीत राहतोच म्हणून बोरिवलीत अकाउंट ओपन केलं. मग जा ना बोरिवलीच्या शाखेमध्ये, कशाला ऑनलाईनच्या ह्याच्यावर पडता तुम्ही? हे सहज टाळण्यासारखं असतं. पण आम्ही ना अति हुशारी करतो, गलथानपणा करतो
तो टाळला ना तर कोणीही तुमची फसवणूक करू शकत नाही. आणि ज्या ज्या फसवणुका होतात त्या आपल्याच चुकीमुळे होत असतात. मग सांगितलंच आहे, लिंक कोणतरी पाठवतो, त्याच्यावर क्लिक करा. लिंकवर क्लिक करू नका, ते काही असो, माझ्या ओळखीचं नाही ना, सोडून द्या. एवढं एक पथ्य पाळलं ना तर ह्या सगळ्या फसवणुका टळू शकतील. तर हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. ते डिजिटल अरेस्ट वगैरे काही असत नाही. दुसरी गोष्ट, डिजिटल अरेस्ट म्हणून कोणतरी सांगतो आणि 5 लाख 6 लाख 40 लाख गेले की मग पोलीस स्टेशनला जातात. अरे ग्रस्ता, मग पहिला फोन आला त्याच वेळी का नाही पोलीस स्टेशनला गेला? तुझा गुन्हा केला नाहीस ना, तू कोणाला कुरिअर पाठवलं नाही, तू कोणाला ड्रग पाठवलं नाही, तुला कोणाचं जरी कुरिअर आलं त्याच्यामध्ये ड्रग आहे तर ते पाठवणाऱ्याचा गुन्हा आहे, तुझा गुन्हा कसा असेल? पोलीस स्टेशनला जाऊन सांग ना. तात्पर्य ना, आम्ही गलथानपणामुळे सगळं करत असतो. हे सहज टळणं शक्य आहे, सहज टळणं शक्य आहे. पण दुर्दैवाने असं होतं की आम्ही तेवढी काळजी घेत नाही आणि मग पोलिसांच्याकडे काम वाढत राहतो त्यांचं. ते तरी कुठे कुठे पुरे पडणार. तर 10 ते 8 गुन्हे सायबरचे होत असतात. हे दुधारी शस्त्र आहे, हे चांगलं आहे. आज जर बँकेमध्ये कॉम्प्युटर नसते, लाखोच्या संख्येने फ्रॉड झाले असते. केवढी बँकेत अकाउंट किती आहेत. पण आपण सावध राहील. मागाशी सांगितलं, एका खात्यात 5,000 ठेवा ना, तिथे ऑनलाईन बँकिंग करू नका. ऑनलाईन बँकिंग करता तिथे 5,000 ठेवा, 10,000 ठेवा. यापेक्षा तुमचं फ्रॉड होणारच नाही ना. मग ते आम्ही करू शकतो. 2 सिम, आजकाल 3-3 सिम कार्ड, एक सिम कार्ड घ्यायला काय जाते, ते फक्त बँकेसाठी वापरा, कोणालाही तो नंबर देऊ नका, म्हणजे फ्रॉड व्हायची शक्यता नाही. तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर बोलण्यासारखं खूप आहे. कारण कसं, फ्रॉड एक, प्रकार अनेक, रोज नवीन 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 फ्रॉड्स येत असतात. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, हल्ली चलन, तुम्ही ट्रॅफिकचा सिग्नल मोडला किंवा नो पार्किंगला गाडी लावली, नो एंट्रीला घुसला तर कॅमेरा असतो, तुम्हाला चलन येतं इलेक्ट्रॉनिक. हे सगळ्यांना माहिती आहे. मेसेज येतो की तुम्हाला किती चलन तुमच्या नावावरती आहेत, पेंडिंग आहेत, त्याची माहिती पाहिजे असेल तर क्लिक करा. अरे पण तो मेसेज आरटीओ कडून आलेलाच नसतो ना. मग परिस्थिती बघतात का, सध्या ई चलन येतात ना, हा त्यांची साईट असेल, ते बघा ना कोणाकडून आले ते. आरटीओच्या साईटला जाऊन बघा, का क्लिक करतात त्याच्यावरती. आता एआय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यावर पण मेसेज येत असतात. एआयच्या साह्याने तुम्ही तुमचा फोटो त्याच्यामध्ये करू शकता. क्लिक करा, परत ते क्लिक करा. हा जो आहे ना तो टाळा, कुठेही क्लिक करू नका. आता एआयच्या साह्याने माझा फोटो मला कसा तो असा करता येईल, नको ना करू, काय गरज आहे त्याच्यावरती. त्यामुळे हे सहज आम्ही टाळू शकतो. त्यामुळे उगीच गुन्हेगाराचा दोष आहेच, पण आम्ही आरामात हे सगळे टाळू शकतो. म्हणून मी कार्यक्रम करतो विनामूल्य. असं म्हटलं की आग लागली, अक्षरशः आग लागली, त्यामुळे माझ्यापर्यंत मी प्रयत्न करतो, ऑनलाईन करतो, हॉलमध्ये करतो. पण अनेक वेळा काय होतं, लोक म्हणतात अरे कुछ नाही रे, कुछ नाही होत. अरे कुछ नाही होत आहे का, एकदा केव्हा ते होतं ना त्यावेळी तोंडगशी पडायला होतं ना. मग का सावधगिरी बाळगायची नाही, म्हणून या कार्यक्रमाला नाव दिले सावध तो सुखी. आपण सावध राहिलो तर काहीही आपलं होणार नाही. पण उगीच लोकांना त्याचा जो ढांगोरा फिटतात, असं झालं तसं झालं, सहज आपण सगळं टाळू शकतो. त्याच इथे सुनीताताईंनी छान अरेंजमेंट केली. एक तर त्यांनी मला वाटतं महिलांसाठीचा कार्यक्रम केला, छान उपस्थिती होती. आता पण चांगली तीच उपस्थिती. कसं आहे की आपली ती एक गोष्ट आहे की करमणुकीच्या कार्यक्रमाला जास्त उपस्थिती असते, आर्थिक विषयाला कमी असते. पण ठीक आहे, ज्यांनी ऐकलं त्यांनी सांगावं. आणि तुम्हाला एक सांगतो, हे जे मी स्लाइड तुम्हाला दाखवलं ना, तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही एक मेसेज पाठवा की मला स्लाइड शो पाठवा म्हणून. हा स्लाइड शोची फाईल व्हॉट्सअपवरनं येईल, ती तुम्ही वापरू शकता. तुमच्या गावामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये हा कार्यक्रम तुम्ही करू शकता. काय बोलायचं स्लाइडवर तुम्ही आता ऐकलेत. शिवाय आता कार्यक्रम रेकॉर्ड पण होतोय, ते तुम्हाला देतील ती गोष्ट वेळी. पण स्लाइड्स तुम्हाला मी देईन, कारण मी तो मेहनतपूर्वक बनवलाय, त्याचा उपयोग व्हावा इच्छा आहे. फक्त विनंती आहे की तो विनामूल्य वापरून तुम्ही ते प्रयोग कार्यक्रम करा तुमच्या सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये. कारण मी हे विनामूल्य करतो, त्यामुळे ते वापरून कोणी फी घेऊन हे कार्यक्रम करू नये, तेवढीच एक अपेक्षा असते. पण स्लाइड शो नक्की तुम्हाला पाठवीन मी आता इथे थांबतो. धन्यवाद. एकदम छान सर. या वयामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने व्याख्यान दिलं किंवा जो गाढा अभ्यास या विषयाचा तुम्ही केलाय, खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे जे अगदी एखाद्या तरुण मुलाला लाजवेल अशा पद्धतीचा अभ्यास तुमचा, फेसबुक पासून सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर केल्या. खूपच छान व्याख्यान तुम्ही आज दिलं, त्याच्याबद्दल तुमचा आभार आहे सर. आपण थोडस प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेऊया. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण बिनधास्तपणे सरांना विचारू शकतोय आणि सरही त्याच पद्धतीने उत्तर देतील. तर ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी जस्ट एक हँड रेज करा. आपल्या समोर जो हँडचं बटन आहे
त्या हँडच्या बटनावरती क्लिक करा. आपल्याला प्रश्न विचारताना मी नाव घेतो. मी तुमचा प्रश्न विचारा. तर चंद्रकांत भरमुंडे सर. एक प्रश्न असा होता, हा आता ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी असं ऑब्झर्व आहे की हे सायबर क्राईम कंट्रोल करण्याकरता सायबर सिक्युरिटीचे काही यंत्र बसवलेत, म्हणजे मॉडेमच बसवलेत एक प्रकारचं. त्याच्यामधून काही नेटवर्क मध्ये म्हणजे इंटरनेटच्या द्वारे ऍक्सेस वगैरे होऊ नये अशी त्यात खबरदारी, अनवॉन्टेड वेबसाईटला चुकून एंट्री होऊ नये किंवा तुम्हाला ऍक्सेसच त्याचा काढून टाकलाय. आता माझा प्रश्न असा आहे की घरगुती आता आपल्यात जे मॉडेम बसवले आहेत किंवा आपण वायफाय जे म्हणतोय, याला असं काय करणं गरजेचं आहे का, किंवा आता काय करावं त्या बाबतीत तुमचा एक त्यात सल्ला? कसं आहे की जरी समजा केलं ना तरी हे चोर लोक काय असतात, ते सवाशेर असतात, ते वेगळ्या काहीतरी मार्ग शोधून काढतात. त्यामुळे उत्तम मार्ग की त्या साईटला जाऊन, आता पॉर्न साईट्स असतात त्या ब्लॉक केल्या सरकारने, त्यांनी एखादं अक्षर बदलून पुन्हा वेगळ्या प्रकारे, त्याला काहीच हे नाहीये, प्रतिबंध नाहीये. उत्तम उपाय म्हणजे मागचे सांगितलं तसं, नको त्या साईट्सला आम्ही जाऊच नाही, नको त्या लिंकवर क्लिक करू नये, एवढं पथ्य पाळलं ना. आणि अनेक जी लिंक्स असतात ना ते अशाच वाढदिवसाचं शुभेच्छा द्यायसाठी काय करत ते करायची. त्यामुळे जरी त्यांनी बॅन केला ना तरी त्यालाही मर्यादा असतात प्रत्येक ठिकाणी. आता एक आहे की रेल्वेची वेबसाईट किती पॉवरफुल आहे, त्यांनी केवढी काळजी घेतली आपली वेबसाईट हॅक होऊ नये म्हणून. तरी इंडियन रेल्वेची वेबसाईट 6 तास हॅक झाली होती ना. मग इंडियन रेल्वेची वेबसाईट 6 तास हॅक करणारा मनुष्य अंडू पांडू नाहीये. हे हॅक करणारे मंडळी बुद्धिमान असतात, तो फक्त त्यांची बुद्धी ती सांदीपणीची बुद्धी असते, ती सैतानाला शरण जाते म्हणून ते काम करतात. तात्पर्य हे सगळं जरी सांगितलं अनवॉन्टेड वगैरे काही नाहीये, आपणच काळजी घ्यायची की मी नाही ओपन करणार म्हणून. ओके ओके, म्हणजे सेल्फ कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. सेल्फ कंट्रोल बेस्ट. ओके, थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हात वर करा जस्ट. नाही आपल्या समोर एक बदल असेल. शिवाय गुरुवांना अनेक वेळा काय होतं, घरी गेल्यावरती लक्षात येतं माझा व्हॉट्सअप नंबर हाच आहे, तुम्ही व्हॉट्सअपवरती मला प्रश्न विचारला तरी मी तुम्हाला 24 तासात उत्तर देईन, कारण माझा नंबर कायम असा बिझीच असतो, वर्षानुवर्ष तोच नंबर आहे. आणि मला आवडतं लोकांनी कॉन्टॅक्ट केलं, मला त्याचा त्रासही होत नाही आणि कंटाळा येत नाही, तुम्ही जरूर केव्हा, म्हणून मी नंबर प्रत्येक कार्यक्रमात देतो. काही लोक मला विचारतात तुम्ही एवढा पब्लिकली नंबर देता, फेसबुकवर देता. म्हटलं दिला फेसबुकवरती, माझं कोण काय नेणार आहे, मी काय करोडपती नाहीये, त्यामुळे काय नंबर देऊन माझं कोणी करणार आहे, काही नाही. आणि हा नंबर काय माझ्या बँकेत नाही दिलेला. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला. हा करमळा गुरु सर, खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. पण आता तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर, पण याच्या अगोदर काय झालंय बरं का सर, की आपण व्हॉट्सअप नंबर आपण एकच वापरतो, बँक अकाउंट नंबर एकच वापरतो. पण आता जर मग तुम्ही जी सांगितलेली माहिती खूप छान सांगितली काय, तर आता इथून पुढे आम्ही सुद्धा एवढी काळजी घेऊ की बँकेतला नंबर आपला सिक्युरिटी वेगळा ठेवूया, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही सर. बरोबर, खूप छान. एक नंबर ही माहिती आपण दिली ना, ही सगळ्यात महत्वाची. काय होते बरं का, आपण एकच नंबर वापरतो मोबाईल, व्हॉट्सअपला बी तो, बँक अकाउंटला तो, सगळीकडे तो वापरतो, आणि त्याच्यामुळे आपली फसवणूक होती सर. सर प्रश्न विचारा तुमचा. नाही प्रश्न नाही, त्यांनी सांगितलेल्या माहितीचं मी फक्त माझ्या कडून खूप म्हणजे एक छान एकदम माहिती दिली की आपला बँक अकाउंट नंबर हा वेगळा ठेवला पाहिजे. सरांनी ही सगळ्यात महत्वाची माहिती सांगितली सर. आणि आपले आता फक्त 26 मेंबर आहेत. खरं तर बघा सर, 300-400 एवढे आपले व्हॉट्सअपवर आहेत, पण आपल्या कार्यक्रमाला आपले एवढी चांगली माहिती देणाऱ्या व्यक्तीविषयी कोण जॉईन होत नाही आणि त्यांना मिळू शकत नाही, ती वंचित राहतात, आणि मग ही अशीच लोक फसतात. चालेल सर, आपण प्रयत्न करूया. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? कोणाचा काही प्रश्न असेल तर सरांना विचारा समोरासमोर, नसेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता. चालेल सर. शेवटचं जे काही गोड काम आहे आभाराचं, तर आजच्या ह्या कार्यक्रमाचा जो काही आभार प्रदर्शनाचा विषय आहे तो मी स्वतःच हे करतो, कारण कार्यक्रम इतका छान पद्धतीने झालाय आणि
करावं तितकं कौतुक आहे ह्या सरांचं. धन्यवाद धन्यवाद. की सरांनी ज्या पद्धतीनं माहिती दिली आणि या वयात दिली, मला त्या गोष्टीचं कौतुक वाटतं. सर, तुम्ही 52 वर्ष नोकरी केली आणि इतका अभ्यास जो केलाय, म्हणजे इतक्या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या ज्या चोरांनी पण शोधल्या नसेल तेवढ्या तुम्ही क्लुप्त्या स्वतः म्हणजे त्याच्यावर डायग्नोज केलंय, तर हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तर सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती बोगस लिंक वरती तुम्ही क्लिक करू नका, ओटीपी कोणालाही देऊ नका. QR कोड स्कॅन करत असताना त्याच्याबद्दलची जी काळजी घ्यायची सरांनी सांगितलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, गेली 10 वर्ष पाहतोय फ्रीची हाव, काहीतरी फुकट मिळतंय, कुठंतरी काहीतरी डॉलर मिळतात म्हणून काहीतरी येतंय, त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणजे टाळल्याच पाहिजेत, प्रश्नच नाही. कुठलाही फ्री वस्तू कुठेही काही मिळत नाही, सगळं काय असेल ते पेडच असतंय. त्यानंतर फेसबुक फ्रॉड बद्दल सरांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं. आजकाल फेसबुक हे माध्यम म्हणजे ह्या गोष्टीसाठी म्हणजे प्रसिद्धच झालंय फ्रॉडसाठी. म्हणजे आज फेसबुक पासून युजर बऱ्यापैकी दुरावला गेलाय आणि त्याचं महत्वाचं कारण असेल तर फेसबुकच्या माध्यमातून घडणारा हा सगळा फ्रॉड, हनी ट्रॅप असेल, त्याच्यानंतर फेक ईमेलचा विषय सरांनी उल्लेख केला. मोबाईल ऍप्स, जे काही आपण मोबाईलमध्ये ऍप्स वापरतो, अगदी कामाचे ऍप्स तेवढेच आपण डाउनलोड करून ठेवायचे, बाकीच्या ऍप्सला आपण दूर ठेवायचं. जे अननोन आहे त्या अननोन व्यक्तीशी, अननोन ऍपशी कोणत्याही पद्धतीचा संपर्क आपण ठेवायचा नाही. तर अशा पद्धतीने सरांनी आज जी काही माहिती सांगितली त्याच्याबद्दल खरोखरच सरांचं आमच्या शिवसेना प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो. त्यानंतर आज जी काही उपस्थिती होती, जवळजवळ 40-42 लोक आज या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावली. बरेच नव्यानं उपस्थित असणारे मेंबर सुद्धा आज मला दिसले, जाणवले, तर त्यांचंही आभारी आहे. अशाच पद्धतीचे कार्यक्रम शिवसेना प्रतिष्ठानच्या माध्यमातून कायम घेतले जातात. तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अशाच पद्धतीची उपस्थिती नेहमीच दाखवत चला आणि आपल्याला समाज जागृतीचा जो काही कार्यक्रम हाती घेतलाय आपण, वेगवेगळ्या विषयांवरती आपण समाज जागृती करतोय, तर त्याला तुमचाही हातभार लागेल. तुम्ही आला तर आमचा उत्साह वाढतो आणि आमचा उत्साह वाढला की तुम्हाला बऱ्याच अशा कार्यक्रमांची मेजवानी नेहमीच भेटत राहणार आहे. तर सर्व समाज बांधवांचे, उपस्थित समाज बांधवांचे आभार. हा कार्यक्रम आपण युट्यूबला अपलोड करणार आहोत. ह्या कार्यक्रमाचं पूर्ण रेकॉर्डिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं जे युट्यूबला रेकॉर्डिंग अपलोड करणार आहोत ते जे समाज बांधव पाहतील तर त्यांचेही आभार. समाज बांधवांनी हा युट्यूबला कार्यक्रम पाहावा आणि त्याचा लाभ घ्यावा, इतकीच काय ती इच्छा. सर्वात शेवटी सरांनी जे महत्वाची गोष्ट सांगितली, सर फ्रीमध्ये व्याख्यान देतात. सरांनी आजचं हे व्याख्यान फ्रीमध्ये दिलं आणि ते फ्रीमध्ये अरेंज करण्यामध्ये सुनीता नकाते मॅडमचा सर्वाधिक सहभाग होता. नकाते मॅडम जवळजवळ 4-6 महिने झालं म्हणजे ह्या व्याख्यानाचे अरेंज करण्यासाठी प्रयत्नशील होत्या आणि आज त्यांना मूर्त स्वरूप आलं, आज यश आलं. तर नकाते मॅडमचेही आभार. चंद्रकांत भरमगुंडे सर किंवा इतर जे काही आमचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि आज हा कार्यक्रम चांगल्या यशस्वीरित्या संपला असं मी जाहीर करतो. इथून पुढच्या कालावधीमध्ये काही जरी शंका असतील, कुठेही क्लिक करण्या अगोदर मी म्हणेन की सरांना व्हॉट्सअप करा, इतकं सांगतो मी हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना.